नमस्कार सगळ्यांना. खरं म्हणजे हा विषय जो माझ्या समोर आलेला आहे, ज्येष्ठांचे जीवनातले प्रश्न, आणि तो पण विषय अशा ग्रुपमधून आलेला आहे की ज्येष्ठांच्या आनंदी व समाधानी जीवनावर काम करणारी, ते उद्दिष्ट ठेवून काम करणारी जी परिवर्तन महिला संस्थेची दिलासा विरंगुळा केंद्र हे जे प्रकल्प आहे त्याच्या सभासदांकडून आले. कारण काही दिवसापूर्वी आपण 100% आनंदी व समाधानी जीवन याच्यावर एक कार्यक्रम केला होता. त्यात सगळी थिअरी होती, पण ह्या 100% आनंदी व समाधानी जीवन जगण्याचा प्रयत्न करत असताना, म्हणजे ते 100% गाठत असताना, आमच्या दैनंदिन संपर्कात असलेल्या ज्येष्ठांच्याही मनात काही प्रश्न उरतायत. आणि खरं अगदी मनापासून सांगतो की ह्या प्रश्नांच्या रूपाने मला पण एक वाढीव दिशा मिळालेली आहे. त्यामुळे सर्व प्रश्नकर्त्यांचे सर्वप्रथम मी आभार मानेन. आता विषय असा आहे की आनंदी समाधानी जीवन ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. कारण कोणाचंही जीवन असं नाहीये की एक पट्टी फुटपट्टी घेतली आणि वरपासून खालपर्यंत एक सरळ रेषा ओढली. आपल्या जीवनात आपला शारीरिक स्वास्थ्याचा भाग आहे, मानसिक स्वास्थ्याचा भाग आहे, वैद्यकीय स्वास्थ्याचा भाग आहे, भावनिक स्वास्थ्याचा भाग आहे, कौटुंबिक स्वास्थ्याचा भाग आहे, सामाजिक स्वास्थ्याचा भाग आहे आणि आध्यात्मिक स्वास्थ्याचा भाग आहे. ही पण मी काही सांगितली. मानसशास्त्रामध्ये आणखीही बऱ्याच अशा बाजू आहेत ज्या आपल्या जीवनाशी संलग्न आहेत. तर मी जेव्हा 100% आनंदी व समाधानी जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा हे सगळी जी वेगवेगळी स्वास्थ्य आहेत ती आपल्याला कधी कधी अधिक वजा दर्शन देतं. आणि मला आवडेल की हा एक नवीन भाग आहे की त्याच्यातून ह्या दिशेने प्रवास करणारे, 100% आनंदी जीवनाच्या दिशेने प्रवास करणारे जे आमचे ज्येष्ठ आहेत त्यांच्या मनात काही प्रश्न आहेत. अगदी ढोबळपणे आपण एक 10 मिनिटामध्ये ना आनंदी व समाधानी जीवनातले काही मुद्दे आहेत ते बघून घेऊया. सर्वात प्रथम आहे की 60 वर्षानंतर 100 पर्यंत 40 वर्षाचं आपल्याला बोनस आयुष्य मिळालेलं. जर 15-20 वर्षापूर्वी मागे गेलो तर चुकून असं वाक्य यायचं की 60 वर्षापर्यंत जगला म्हणजे खूप जगला. आणि आपल्या ज्येष्ठत्वाला धरून ही पुढची 30, 35, 40 वर्ष जी आपल्याला काढायची आहेत त्याच्यासाठी थोडीफार आपल्याला मानसिक तयारी करणं आणि त्याचा सराव करणं, सराव फार महत्वाचा आहे. तर त्यामुळे अगोदर आपण जगलो आणि आता आपण जगतो ह्याच्यात खूप फरक असणार आहे. सर्वात प्रथम एक ब्रीद वाक्य लक्षात घ्यायचंय, प्रत्येकाने ते कोरून ठेवायचंय आपल्या मनावर. ते म्हणजे माझ्या आनंदाला मीच जबाबदार. आणि हे वाक्य जर आपण अंगीकृत केलं, अंगात बांधलं, स्वतःला पटवून घेतलं आणि मान्य केलं, तर पुढचे सगळे प्रश्न, सगळ्या गोष्टी सोप्या होतात. जोपर्यंत आपण म्हणू की माझ्या आनंदाला इतर खूप गोष्टी जबाबदार आहेत, घरातली मंडळी, आर्थिक परिस्थिती, वैद्यकीय परिस्थिती वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत, तर
तो प्रवास आपल्याला 100% आनंदी समाधानी नाही गाठता येणार आहे. तर हे सगळ्यात महत्वाचं, माझ्या आनंदाला मीच जबाबदार आहे. त्यामुळे काय होतं, मी काय करावे आणि काय करू शकतो एवढाच आपल्याला पर्याय राहतो. बऱ्याचशा प्रश्नांमध्ये मी सोडून इतरांचा उल्लेख आहे. तर त्या प्रत्येक प्रश्नाकडे बघताना आपण जर एक मनात ठाम म्हटलं की माझ्या आनंदाला मीच जबाबदार आहे, मी काय करावे आणि काय करू शकतो, माझ्याकडे काय क्षमता आणि साधनं आहेत बघा, आणि सगळ्यात आहे तेथून आणि आहे त्यातून सुरुवात करायची, म्हणजे आजच सुरुवात करायची. आज माझ्याकडे काय आहे आणि आजपासून सुरुवात करायची. मी माझ्या आनंदाला जबाबदार आहे. मी काय करावे, आपल्याकडे काय काय क्षमता साधने आहेत आणि आहे त्यातून आणि आहे त्यातून, हा एक जरी विषय आपण परफेक्ट घोकला पूर्णपणे तर बरेचसे विषय सोपे होतात. त्याच्यानंतर आपण म्हणतो की फक्त वर्तमान जगा. एक प्रश्न असं पण मला आलाय की सर मी भूतकाळ आणि भविष्यात रमत नाही, पण वर्तमान काळ आनंदी कसा करायचा पूर्णपणे, त्याच्यावर आपण नंतर जाऊ. फक्त वर्तमान काळ जगायचा म्हणजे उद्याचं काय करायचं. आता एक 4 दिवसांनी आपल्याला बाहेर कुठेतरी ट्रिपला जायचं आहे, तर त्याची तयारी करायची आहे, त्याची चेकलिस्ट बनवा, त्यातल्या वस्तू आज काय आणायच्या त्या ठरवायचा, म्हणजे आजचा प्रोग्राम करायचा. त्याचं आपल्या डोक्यात काय प्लॅनिंग आहे. पण जनरली जास्ती करून व्यक्ती भविष्याची चिंता करतो. मला मेडिक्लेम पुरणार आहे का, अमक्याला काहीतरी आजार झाला त्याला इतक्या लाखाचं बिल झालं, आम्ही 8 दिवसांनी बाहेर जाणार आहोत तर घराला फक्त कुलूप लावणं बरोबर आहे का, शेजाऱ्यांना सांगून जाणं म्हणजे पब्लिसिटी होईल का. ह्या सगळ्या चिंता झाल्या. म्हणजे मला 8 दिवसांनी बाहेर जायचं आहे, त्याचं मी आज काय करू शकतो, मी त्याची चेकलिस्ट बनवली, त्याची तयारी सुरू केली, आज काय करू शकतो, उद्याचा दिवस उजाडल्यानंतर उद्या काय करू शकतो. ह्याच्यासाठी एक छान गणित आहे, 1 डे ॲट अ टाइम. मस्तपैकी आजचा दिवस जगा. सकाळी उठा, देवाचे आभार माना की आजचा दिवस दिल्याबद्दल, आणि आज काहीतरी नवीन करायचंय, जास्त करायचंय, जास्त आनंद करायचाय, जास्ती जाऊन कोणाला तरी मदत करायची आहे. कालच्यापेक्षा आजचा दिवस छान झाला पाहिजे, जो आपल्या हातात आहे. कालचा दिवस आपल्या हातात नाहीये, तो होऊन गेला, सटकलाय. उद्याचा माहिती नाहीये आपल्या हातात आहे की नाही, तर आजचा दिवस छान जगायचा आहे. त्यामुळे फक्त वर्तमान काळ जगायचा आहे. चेष्टा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिढीतला फरक जाणायचा. मी थोडी उजळणी करतोय मागच्या कार्यक्रमाची, एक 10 मिनिटं होईल आणि मग आपण प्रश्नाला लागलो ना तर आपल्याला प्रश्न सोपे होणार आहे. काळाबरोबर राहायचंय. आपले बरेचसे ज्येष्ठ काळाबरोबर आहेत. आज आपण ही ऑनलाईन मीटिंग करतोय, नंतर आपले काही ज्येष्ठ ते युट्यूबवर बघणार आहेत. तर आपण काळाबरोबर जसे आहोत तशाच आणखी खूप गोष्टी आहेत की तरुण पिढीची ऑफिसला जाण्याची वेळ नक्की नाही आहे, येण्याची वेळ नक्की नाही आहे. त्यांना ऑफिसमध्ये एक वेगळ्या प्रकारचा ताणतणाव आहे. पूर्वी कसं नोकरीला लागलं, परमनंट नोकरी आहे की नोकरीचे ताणतणाव असायचे, पण ते मानसिक बाधा करतील असे नव्हते. डोक्यावर असं कोणतरी अंकुश ठेवून टॉर्चर नव्हता जो आज आहे. ऑफिसमध्ये वरचा मनुष्य म्हणतो मला माहित नाही, तुझं काम आहे, तू कसंही करून घे. खालची माणसं म्हणतात साहेब तुम्हाला काय कळतंय, आमच्याकडे किती लोड आहे. अशा परिस्थितीमध्ये सगळे जगतायत मधली फेरी. म्हणजे पूर्वी असं म्हणायचं की 50 ते 60 वय आहे ना ते रिस्की होतं, आणि आपल्याला सगळ्यांना जाणून घ्यायला लागेल आपली पुढची पिढी आहे त्यांचं 45 ते 55 वय रिस्की झालेलं आहे. रिस्की म्हणजे कसं,
चटकन एखादा मानसिक ताण तणाव येऊन, हा जरा निगेटिव्ह भाग आहे, पण त्याची लक्षता आपल्याला पाहिजे की पक्षाघात म्हणजे पॅरालिसिस किंवा हार्ट फेल, हार्ट अटॅक नव्हे. हार्ट अटॅक आपल्याला ब्रीदिंग गॅप देतो. तर पूर्वी असं व्हायचं 50-60च्या वयाला सगळ्यांची, मुलांची लग्न, मुलांची शिक्षण, मुलं कोणासाठी तरी नवीन जागा घेतली, या सगळ्याचा ताण येऊन हा प्रकार. पण हा ताण आता खूप अलीकडे आलाय, याचं आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. 5 वर्षांनी अलीकडे आलेला आहे. पिढीतल्या फरकामध्ये आणखी एक महत्वाचा भाग आहे म्हणजे अलिप्तता. कुटुंबात राहून, कुटुंबात छान एन्जॉय करून आपण अलिप्त राहायला पाहिजे. पुढे जातो. एक प्रार्थना मी मागे सांगितली होती, हे देवा, जी परिस्थिती मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मला मनाची प्रसन्नता दे. प्रश्नांमध्ये दुःखाबाबत आहे. आपल्या या वयामध्येही आपल्याला आपल्या आजूबाजूची मंडळी कोण देवाकडे गेलं या बातम्या येतात. त्यांच्याबरोबरचा जुना सगळा सहवास आपल्याला आठवतो. पण जी परिस्थिती मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्याची मला प्रसन्नता देते, की ही मी आता स्वीकारायला पाहिजे. आणि स्वीकारणं म्हणजे अनकंडिशनल असतं, लक्षात घ्या. त्याला कुठची अट नसते, विना अट स्वीकारणं. त्याचबरोबर जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याची लागणारे मला धैर्य दे, की मी आज अमुक करू शकतो, आज मी तमुक करू शकतो, आज मी आदिवासी क्षेत्रात जाऊन मदत कार्य करू शकतो, आज मी माझ्याकडे जी कला आहे ती घेऊन गावागावातल्या शाळांमध्ये देऊ शकतो. हा, जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्यासाठी लागणारं धैर्य मला दे. आणि ह्या दोन गोष्टी समजण्याची क्षमता, की कोणती परिस्थिती मी बदलू शकत नाही आणि कोणती बदलू शकतो, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. सर्वांशी सुसंवाद साधा, ते पण विना अट. आपल्याकडे ना संवाद कमी पडतो. सुसंवाद हा नंतर येतो. संवाद म्हणजे कम्युनिकेशन. तर आठवणीत ठेवून, पाहिजे एखादी वही ठेवा, नाहीतर तुमची खोली वेगळी असेल तर एखादा भिंतीवर छोटा व्हाईट बोर्ड लावा. आणि संध्याकाळी आल्यानंतर आपल्या घरातल्याला आपल्याला कोणती गोष्ट सांगायची ती लिहून ठेवा. कम्युनिकेट झालं पाहिजे. म्हणजे बरे ते कधी कधी कम्युनिकेशन उगाच असतं, पण त्यांनी आपले संबंध चांगले राहायला खूप मदत होते. सुसंवाद आणि संवाद. वाईट टोचणार सगळ्यात गोष्ट आहे ते म्हणजे मी व माझे आणि घमंड, ज्याला इंग्लिशमध्ये 4 अल्फाबेट्स म्हणतात, आय अँड इगो, EGO. हा फार सूक्ष्म असतो, खूप सूक्ष्म लपलेला असतो. तो आपल्याला असताना तांदळातले दगड काढतात तसा, तांदळातले पांढरे दगड काढतात तसा निवडून निवडून काढायला लागतो. आणि तो आपलं मोठं घात करतो, मोठं नुकसान करतो. काय कारण आहे त्याला, की 60 नंतर, 60 पर्यंत कसं असतं, आपण एक राज्य गाजवलेलं असतं, आपण कुटुंब प्रमुख असतो आणि आपण सगळी निर्णय घेतो, इतरांना निर्णय घ्यायला मदत करतो घरात. आणि 60 नंतर हे सगळं सोडायचं असतं. आणि जे 35 क्रॉस केलेले आहेत, आपली पुढची पिढी, त्यांना सगळे निर्णय घेणं वगैरे पूर्णपणे सुपूर्द करायचं असतं. आणि इथेही 4 अक्षर खूप त्रास देतात, मी माझे. ही घमंड म्हणजे वाईट असते असं म्हणत नाही, पण घमंड असते. कारण कोणालाही वाटत नाही की आपण काय वाईट करणार, पण मी चांगलंच करणार, ही पण घमेंट असते.
पण जे काम पुढच्या पिढीचं आहे, ज्यांच्या घरात पुढची पिढी आहे, त्यांनी ते काम त्यांच्यावर सुपूर्द करायला पाहिजे. संपतंय हे. जीवनातली कुठचीही अप्रिय गोष्ट नंतर बघू म्हणून ठेवू नका. त्याच्यात मुख्य काय येतं, अगोदर एक मुद्दा होता तो मी टाळलाच नंतर घेण्यासाठी. अशा सर्व माणसांची यादी करा ज्यांच्याशी आपले संबंध अनेक कारणाने बिघडले आहेत. म्हणजे एक तर कोणाकडून आपलं उपमर्द किंवा अपमान झाला असेल, किंवा आपण कोणाचा केला असेल. अपमान आहे, द्वेष आहे, तिटकार आहे, क्लेश आहे, घृणा आहे, गैरसमज आहेत. तर ते फार काळासाठी टिकवून ठेवू नका. ते एक एक करून मोकळे करा. आणि मोकळं केल्यानंतर आपल्याला कळतं की ह्याच्यात इगो कुठेच नव्हता, माझी घमंड खरं कुठेच नव्हती. एका शब्दाचा विषय होता की अरे बाबा, इतके वर्ष उगाच आपण ही गोष्ट डोक्यात ठेवली आहे, मी तरी ठेवली आहे, ती माझ्या डोक्यातून काढून टाकतो आणि ह्याच्या पुढे हा विषय नको आहे. तुला जर काय माझ्यापासून त्रास झाला असेल तर मी तुझी माफी मागतो. लहान व्यक्तीबद्दल पण असा ॲटिट्यूड असायला, असा आपला अप्रोच असायला, दोन्ही शब्द इंग्लिश आलेले आहेत, की अशी आपली कृती असायला काही हरकत नाही. स्वतःवर खूप प्रेम करा. स्वार्थ इतका करा, स्वतःवर प्रेम करा. कारण घरातल्यांना तुमच्या तेच पाहिजे असतं की तुम्ही ठीक, तुम्ही आनंदी, तर घर आनंदी. आपल्याला माहिती आहे की घरातली एक व्यक्ती जरी रुसली काही तासासाठी तर घरावर खूप परिणाम होतो, सावट होतं लगेच. जर 6 माणसं असतील घरात आणि एक व्यक्ती नाराज असेल, चिडली असेल किंवा तापटपणाने गप्प राहिलेली असेल, म्हणजे घर शांत असतं पण ते एक सावट असतं. तर त्याच्यासाठी संवाद आणि सुसंवाद. आता मी ज्या अगोदर न सांगितलेल्या 2 गोष्टी सांगणार आहे. 3 गोष्टी आहेत त्या. त्यातली एक गोष्ट अगोदर झाली आहे आपलं, ती आता मिक्स झालेली होती. ज्येष्ठत्वात स्वतःची ओळख, जी आपण आजपर्यंत पाळत आलो. मी रागाने मोबाईल उडवला, सॉरी. ज्येष्ठत्वात स्वतःची ओळख ही का महत्वाची आहे, की प्रत्येक ज्येष्ठाला, एखाद्या स्त्रीला पूर्वी नोकरी करणारी असणारी, तिला ज्येष्ठत्वात 10 तास एक्स्ट्रा असतात असं आपण गणित मांडलं होतं, आणि पुरुषाला 12 तास. म्हणजे स्त्रीचे महिन्याचे 300 तास होतात. मग ह्या तासांसाठी ना आपण जर काही खाद्य नाही दिलं तर ते खाद्य दिल्यामुळे काय होईल की, नाहीतर आपण काय करणार, सैतानाचं डोकं आहे, आपल्याला वेळ मिळाला तर आपण दुसरी कुठेतरी लुडबुड, इंटरफिअरन्स, विचार, दुसऱ्याला जर अडचण तयार नाही झाली तर स्वतःच्या डोक्यात स्वतःला अडचण तयार करणं, या गोष्टी करतो. मग हे 10 तास आणि 12 तास आपल्याला आताच का 60 नंतर गरज पडली, तर पूर्वी आपण कामकाजात होतो, घराच्या रहाटीमध्ये होतो ना, विचार करायलाच वेळ नव्हता. पुरोगामी पण म्हणजे चांगले विचार पण आणि चुकीचे विचार पण. विचार वाईट नसतात, चुकीचे असू शकतात. लोकांबद्दल, घरच्या सगळ्याबद्दल विचार करून करून आपल्याच डोक्यात काहीतरी खिचडी पकते आणि ज्याचा कुणालाही घरातल्यांचा संबंध नसतो. तर हा वेळ जर आपण उद्दिष्टपूर्ण जगलो, म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की माझ्या उर्वरित आयुष्यामध्ये माझं ध्येय काय आहे. ध्येय काही असू शकतं. एखादी कला जोपासण्यापासून, कुणाला मदत करण्यापासून, म्हणजे लहान मुलांना शिकवणं म्हणा, वेगवेगळ्या समाजात जाऊन
त्यांच्यासाठी वॉटर मॅनेजमेंट, कोणताही विषय जो आपल्याला आवडीचा आहे, विषय आपल्या आवडीचा पाहिजे. आणि पुढचे जे 10 आणि 12 तास आहेत ज्येष्ठांचे, हे जर उद्दिष्टपूर्ण वापरले गेले तर आपल्या आयुष्यात प्रश्न कमी राहतात. आता मला 2 गोष्टी ज्या मी मागे सांगितल्या नाहीत त्या सांगायच्या आहेत, आणि याने खूप जादूसारखा परिणाम होतो. म्हणजे आता गेल्या आठवड्यात एका मुलीचा प्रश्न होता की तिला सेपरेट व्हायचंय, फायनल सगळा विचारा अंती ठरलेलं होतं. तर तिला मी 2 होमवर्क दिले, निर्णय कसा घ्यावा. आणि त्यामुळे कसं होतं, कोणत्याही व्यक्तीला निर्णय घेताना डबल माइंड होत नाही. नाही तर जनरली आपल्याला माहिती आहे, दुरून डोंगर साजरे, जवळ गेलं की काजरे. म्हणजे जी गोष्ट आपल्याकडे नाही त्याचे खूप प्लस पॉइंट आपल्याला दिसतात, आणि ती गोष्ट जवळ आली की सगळे मायनस पॉइंट दिसतात. हा मनुष्य स्वभाव आहे. तर निर्णय कसा घ्यावा, कोणताही विषय कागदाच्या वरती सेंटरला लिहायचं, कागदाचे 2 भाग करायचे, उजवीकडे त्याचे फायदे आणि डावीकडे तोटे लिहायचे. पण ते 2 मिनिटात नाही लिहायचे. दर 15-20 मिनिटांनी बसायचं, आठवायचं, खरडून खरडून. आपण जसं काही कोणाचं भांडायचं असेल तर मुद्दे कसे आठवून काढतो, सगळे नाचलेले नसलेले, भूतकाळातले, साईडचे, दुसऱ्याकडून ऐकलेले, तसं खरवडून खरवडून फायदे आणि तोटे काढायचे. त्याला वेळ लागतो. एका दिवसात पण कोणी करू नये, 2 दिवस द्यावे. पण त्याच्यानंतर जी तुमची निर्णय क्षमता होईल, आणि अखंड आयुष्यात दुःख होणार नाही की हा निर्णय मी तेव्हा चुकीचा घेतला. हा एक भाग झाला. आणि आता एक, हा मी निर्णय क्षमता मला यावेळेला आनंदी व समाधानी जीवनात इन्क्लूड करावं असं वाटलं. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा आपण सगळ्यांनी जाणून घ्यायचा आहे की जेव्हा 2002 मध्ये मी लाईफ कोच म्हणून प्रॅक्टिस सुरू केली. खरं म्हणजे लाईफ कोच म्हणजे लेक्चर नसतो, हा 1 to 1 असतो. म्हणजे रमाकांत आचरेकर आणि सचिन तेंडुलकर स्कूटरवर बसून ओव्हल मैदानापासून शिवाजी पार्क पर्यंत 3-3 मैदानात एकाच दिवशी नेऊन 3 मॅचेस खेळवणं, त्याला कोचिंग म्हणतात. म्हणजे त्याच्या बरोबर राहणं. शिक्षक शिकवणं वेगळं, त्याला म्हणजे आपण लेक्चर म्हणतो, तर हे कोचिंग आहे. तेव्हा मला कळलं की मी काय कोच करणार जर मला समोरच्या व्यक्तीचा स्वभावच नाही कळला. आता लग्नाच्या बाबतीत विकास पाटील यांनी मगाशी उल्लेख केला. साधारण 400-450 स्थळांच्या पालकांची, मुलामुलींची माझा डायरेक्टली इनडायरेक्टली संबंध असतो. उद्या पण मी डोंबिवलीला त्याच विषयावर असणार आहे. तर तिथे एक प्रश्न असतो की पालक पत्रिका बघतात आणि मुलांना त्याची अडचण होते. ते म्हणतात हे पालकांकडून सगळं फिल्टर होत 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 असं काहीच खाली येत नाही, मग आम्ही लग्न करायचं कधी आणि कुणाशी. तर त्या विषयाला धरून जेव्हा प्रश्न येतो पत्रिका, कारण आपल्याकडे कसं होतं, पत्रिका बघण्याच्या नावावर, मी हा थोडस ज्येष्ठांचं विषयांतर आहे पण आपण मानसिकता समजून घेतो की एक नाडी आहे नको, म्हणजे फोन यायच्या अगोदर नाही, अगोदर नाडी कोणती आहे सांगा, म्हणजे स्थळ कुठचं आहे, नाव काय, राहणे कुठचं आहे, गाव कोणतं, काही गरज नाही तुम्हाला. तर हा जो उतावळेपणा येतो, तर म्हणून पत्रिकेच्या बाबतीत आपले उपाध्याय काय म्हणतात, शरद उपाध्याय, त्यांनी एका टीव्हीच्या 1 तासाच्या कुठचा तरी कट्टा आहे, आपल्या मुलाखतीमध्ये शेवटी त्यांना एक परखड प्रश्न विचारतो, एक त्या 30-40 समुदायातला एक तरुण, की तुम्ही अगदी थोडक्यात सांगा लग्न करताना पत्रिका बघायची की नाही. मी हा इन्सिडन्स का सांगतोय, त्यांनी माझे डोळे उघडले. तर तेव्हा ते म्हणतात नाही बघायची. माझा पत्रिकेवर पूर्णपणे विश्वास आहे आणि ज्योतिष शास्त्रावर विश्वास आहे.
परंतु पत्रिका रीड करणारे आणि त्याच्यावरचे उपाय वगैरे सांगणारे आणि ज्याच्यापासून मनुष्य चुकीच्या दिशेला जाणं किंवा खूप खर्चाच्या वाटेत येण्याचं प्रमाण जास्ती आहे, त्यामुळे तुम्ही एक वेळ पत्रिका बघू नका. परंतु लग्न ठरल्यानंतर एकमेकांच्या पत्रिका दाखवून दोघांचे गुण दोष समजून घ्या, म्हणजे दोषांबरोबर तुम्हाला जुळवून घेता येईल आणि गुणांचं कौतुक करता येईल आणि तुमची दोघांचा संसार छान चालेल. त्याचे दोष तिने गिळावेत, तिचे दोष त्यांनी गिळावेत. आणि जर तुम्हाला हे रिस्की वाटत असेल तर मात्र लग्न ठरायच्या अगोदर फक्त गुणदोष बघून घ्या. हा गुणदोष हा विषय आहे ना, हा मला खूप महत्वाचा वाटला. आणि आपल्या डोंबिवलीमध्ये श्री भटांचे जे ज्योतिषशास्त्राचे तगडे क्लासेस चालायचे, त्याच्यात मी 1.5 वर्ष मनुष्याचा स्वभाव कसा कळेल याच्यावर काम केलं. रास, लग्न, रास, नक्षत्र या तीनाच्या सहाय्याने साधारण आपल्याला 80-90% स्वभाव कळतो. हा स्वभाव का महत्वाचा आहे? प्रत्येकाचा राशीप्रमाणे, लग्न राशीप्रमाणे आणि नक्षत्राप्रमाणे त्याचं विचार करण्याची क्षमता, त्याची कृती करण्याची क्षमता वेगळी आहे. आणि यावेळीच्या प्रश्नातून मला ते मुख्य जाणवलं की हे जे आपल्याला म्हणजे 100% आनंदी समाधानी होण्यासाठी काय करायचं, हा एक भाग झाला. आपण आता जो पाढा वाचला, पण प्रत्येक जण त्याला वेगवेगळ्या दिशेने घेणार, वेगवेगळ्या अँगलने घेणार आहे, त्याच्या विचार करण्याच्या क्षमतेप्रमाणे आणि इम्प्लिमेंटेशन म्हणजे कृती करण्याच्या क्षमतेप्रमाणे. आणि आजच्या प्रश्नांमध्ये मला ते प्रामुख्याने जाणवलं. आता आपण प्रश्नांमध्ये जाऊया. प्रश्न खरोखर छान आहेत. मलाही काहीतरी खाद्य मिळाल्यासारखं वाटलं. कारण एरवी कसं असतं, कुणाच्याही जीवनातले प्रश्न असेल आणि त्यांचं जर मी रास, लग्न, रास आणि नक्षत्र काय हे विचारून मला कळलं तर मला सोपं जातं. कारण ठोकठाळ्यात बघितलं तर एक 15-17 पॉइंट मध्ये आपलं जीवन सगळं आहे. त्यामुळे फार लांब नाही जायला लागत कोणाच्या विषयामध्ये काम करतं. एक प्रश्न आहे, आपण आतापर्यंत मुलांपासून विभक्त राहिलो, पुढे कधीतरी मुलगा सून यांच्या सोबत राहायचे आहे, तर त्याचा विचार कधी करावा? फार छान प्रश्न आहे आणि हा बऱ्याच जणांच्या बाबतीत असणार आहे, पण त्याचा विचार अगोदर केलेला नसेल हा प्रश्न खूप आहे. म्हणजे दोघांचेही सुखकर होईल याचे मार्गदर्शन करा. एक मी नेहमी सांगतो, पुण्याचं जोशी कुटुंब हे माझ्या लग्न विषयक याच्यात सांगतो मी. त्यांच्याकडे एक दंडक होता की लग्न ठरलं एखाद्या मुलाचं की त्याला कंपल्सरी 11 महिने दूर ठेवायचं, लिव्ह अँड लायसन्सला राहा. तो सांगायचा, पण मला बाबा पैसे पुरणार नाही, तुला किती कमी पडतायत, 2000-4000 हे घरातून घेऊन जा, पण 11 महिने वेगळं राहायचं. तर त्याचा परिणाम असा आहे की आज त्यांच्या 5 पिढ्या एकाच बिल्डिंग मध्ये एकत्र आहेत. भले त्यांचे किचन वेगवेगळी आहेत आणि सगळे गुण्या गोविंदाने आहेत. कारण लग्नाच्या पहिल्या 11 महिन्यातच कळतं विभक्त होण्याचे तोटे काय, आणि ते कळल्याचा फायदा की नंतर एकत्र आल्यानंतर जुळवून घेण्याचे फायदे कळतात. एक छोट उदाहरण आहे, प्रत्येकाच्या घरातली परिस्थिती वेगळी आहे. आता विषय येतो की याचा विचार आज का करायचा? कारण आज जोपर्यंत पुढे आपल्याला मुलगा, सून आणि त्यांच्या कुटुंबावर राहायचंय, म्हणजे 2 त्रिकोणी कुटुंब झाली. आज मी आणि माझी बायको आणि माझा मुलगा, सून, त्यांची मुलं, हे 2 त्रिकोणी कुटुंब झाली. तर आजचं जर आपलं छान चाललंय, कारण काय माहितीये, जोपर्यंत आपण वेगळे असतो त्यातला एक फायदा म्हणजे आपण आपल्याला तरुण समजत असतो.
आणि जर एकत्र कुटुंबात, हा एक वेगळा मुद्दा आहे हा, ह्याच्यात काय योग्य काय अयोग्य त्याच्यावर मी बोलत नाहीये, पण एकत्र कुटुंबामध्ये सिनियर्सची एवढी काळजी केली जाते की त्यांना पण वाटायला लागतं की मी आता वृद्ध झालो, मी आता थकलो. आणि ह्याची प्रचिती मला बरेचदा येते. पण याला काही अपवाद आहेत आपल्याकडे. आता विकास पाटील आपल्या एक दिवसाच्या कार्यक्रमासाठी पटकन रिक्षा टॅक्सी करतात, येतात, संध्याकाळी परत टॅक्सी करतात, निघून जातात खारघर. हे आपल्या मनावर आहे. आपण एकत्र कुटुंबात असताना पण भले आपल्या मुलांना सुनांना वाटत असेल की तुम्ही ज्येष्ठ आहेत, तुमची खूप काळजी घ्यायला पाहिजे, तरी त्याच्यातून आपण तरुण राहण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कारण ह्यानी आपली मानसिक ताकद खूप वाढते. मानसिक ताकद शरीराला चांगलं ठेवतं आणि वैद्यकीय चांगलं ठेवतं. बाकी भावनिक वगैरे आहेत मगाशी आपण काही विषय. त्यामुळे हा जो विचार आहे की कधी यायचं एकत्र, बर आता आपण एकत्र यायचं झाल्या तर विचार करू. कारण काय आहे, आता तुम्ही जेव्हा वेगळे राहताय तेव्हा तुमची लाईफस्टाईल तुम्ही जुन्यावर नेऊन ठेवली आहे. तुम्ही पटकन फोन करून 350 रुपयाचा पुलाव मागवणार का? तर नाही. आपण म्हणणार थांब जरा नाक्यावर जातो आणि छानपैकी पोळी भाजी घेऊन येतो. तर ही जी आपली लाईफस्टाईल आहे, भले तुमचा मुलगा तुमची सून आहे, हा, पण लाईफस्टाईल थोडी वेगळी असणार आहे. त्याच्यानंतर मगाशी आपण पिढीतला फरक म्हटलं. आणि तिसरी गोष्ट आहे, आता तुम्ही जेव्हा वेगळे राहता, नवरा आणि बायको आणि मुलगा सून वेगळे राहताय, आणि एकत्र आल्यानंतर ना कन्वर्टीच्या चाव्या काढून द्याव्यात तसा अखंड आपला पूर्ण ताबा मुलाकडे आणि सुनेकडे सोपवण्याची मनाची प्रसन्नता आणि क्षमता पाहिजे. आणि इथे बाकी खूप गोष्टींचा उपयोग आहे. मगाशी म्हटलं संवाद आणि सुसंवाद आहे, अलिप्तता आहे. अलिप्ततामध्ये मी नेहमी म्हणतो काही सुचवायचं असेल तर सुचवा, सांगू नका. सांगितलं की आपल्याला वाटतं हे ऐकलं का नाही म्हणून. आणि सुचवणं म्हणजे काय, फडके रोडवर फिरताना जर कोणी विचारलं स्टेशन कुठे आहे, तर बाबा या गल्लीतून शेवटी जा, डावीकडे वळ की सरळ तू स्टेशनवर जाणार. आपण त्याच्या मागे नाही जात, त्याला सुचवणं म्हणतात. पण सांगितलं ना, जेव्हा आता हा प्रश्न आहे मुलगा आणि सून यांच्याबरोबर एकत्र राहायचा विषय जेव्हा होईल तेव्हा, तर अशा काही गोष्टींची आपल्याला, कारण काय होईल याची आपण जर काळजी नाही घेतली तर मुलाला सुनेला मग अशी म्हटल्याप्रमाणे दुरून डोंगर साजरे, आणि मग अशा वेळेला काय होतं, थोडी कटकट होते, आपली प्रायव्हसी गेल्यासारखी वाटते. पण ह्या सगळ्यामध्ये जेव्हा दोन त्रिकोणी कुटुंब एकत्र येतील तेव्हा माघार कोणी घ्यायची आहे, तर ज्येष्ठांनीच घ्यायची आहे. कारण तरुणांचं शेड्यूल आपण नाही बदलू शकत. त्यांचं कामकाज आहे, मुलांच्या शाळा आहेत, त्यांच्या फिया आहेत, त्यांची तगडी ट्युशन फी आहे, त्याच्यानंतर मुलाला खुश करण्यासाठी ऑनलाईन काही मागवलं जाऊ शकतं. एखादा 3-4 हजाराचा ड्रेस घेतला तो त्यांनी एकाच कार्यक्रमात वापरल्यानंतर कोणाला तरी द्यायला लागतो. मनस्ताप करण्यासाठी सिनियर्सच्या डोक्याला खूप विषय आहे, पण ते करून नाही घ्यायचे. आणि मगाशी मी जे सांगितलंय उद्दिष्टपूर्ण जगणं, म्हणजे जर आपण मुलगा आणि सून यांच्या संसारात आलो तर तितकंच छान राहायचं. आपली उद्दिष्ट आपल्याकडे, आपलं शेड्यूल आपल्याकडे, आणि आपल्यातला तरुणपणा सोडू नका. ह्याच्यात मी तरुणांना दोष नाही देत आहे, ते त्यांचं कर्तव्य आहे आईबाबांची खूप काळजी घेणं. पण कधी कधी आपल्याला खूप काळजी नको आहे, कारण आम्ही आमचं अस्तित्व सोडू. आज धमक आहे आपल्याकडे, काही लोक एकटे पण छान राहत आहेत, स्वतःला प्रसन्न. खरं खूप कठीण काम आहे एकटं राहणं. कारण सगळ्यात जगातलं सगळ्यात कठीण त्रास आहे ते एकटेपणा किंवा लोनलीनेस.
पण त्यालाही झटकून त्याच्यावर मात करून जगणं थोडं कठीण काम आहे, बरेच जण करतात. तर पहिल्या प्रश्नावरून आपण पुढे जाऊया. माझी परीक्षा बघण्याचे सगळे प्रश्न येतात आणि हा विषय नवीन होता. ज्यांनी प्रश्न विचारले त्यांचे खूप खूप आभार आहेत. पुढच्या पिढीबरोबर नंतर जाऊन एकत्र राहणं, कारण अजून अशी उदाहरणं कमी आहेत. पण खूप बरं वाटलं. दुसरा प्रश्न आहे, जनता स्वार्थी आहे, सगळे फुकट पाहिजे, वेळेला जातीयता आठवते, उद्बोधन करण्याचे धार्मिक मार्ग जवळजवळ बंद आहेत, म्हणजे उपदेश करण्याचे. व्यक्ती स्वातंत्र्य भलतेच वाढले आहे, यात बदल होण्यासाठी माझी अर्थात प्रत्येकाची भूमिका काय? भूमिका एकच आहे, आपण आपलं उद्दिष्ट ठरवायचं. आता ही जी काही 4-5 गोष्टी मांडल्या आहेत, जनता स्वार्थी आहे असून दे, पूर्वी पण होती, आज पण आहे, उद्या पण राहणार आहे. वेळेला जातीयवाद आठवतो, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठीचे धार्मिक मार्ग जवळजवळ बंद झालेले आहेत आणि व्यक्ती स्वातंत्र्य भलतेच वाढले आहे. हे 4 गोष्टी आल्या माझ्या समोर. जर आपल्याला वाटलं की ह्याच्यातला एक कोणता तरी विषय असा आहे की ज्याच्यावर मी माझं काम सुरू करू शकतो किंवा शकते, तर ते सुरू करा. चंचू प्रवेश. एक व्यक्ती खूप काही करू शकत नाही, पण मी तरी देवाला प्रार्थना करतो की माझ्याकडून जास्तीत जास्त कार्य करून घे, म्हणजे जे माझ्या क्षमतांना शक्य आहे तेवढं. आणि हे पण प्रामाणिकपणे सांगतो मी देवाला की अजून मी माझ्या क्षमतांनी एवढं काम नाही करत आहे आणि ती मला तू चालना दे म्हणून. आता हा मोठेपणाचा भाग नाही, पण दिवसाला मी कमीत कमी 3-4 जणांशी वैयक्तिक प्रॉब्लेमवर बोलत असतो. कधी कधी असं वाटतं की आज हा 4था विषय नको घेऊया, आपलं डोकं थकलंय. कारण कोण असं सांगायला तर येत नाही ना की आपल्याला फर्स्ट क्लास मिळाला आणि हे आनंदाची गोष्ट आहे. प्रॉब्लेमच येतात. कोविडच्या काळात मी हरलो होतो. नंतर 9 अशा कुटुंबांवर काम करत होतो. मलाही काय सांगायचं, माझा मोठेपणा म्हणून नाही सांगायच्या, आपल्या क्षमतेच्या मर्यादा संपेपर्यंत आपण जे घेतलेलं उद्दिष्ट आहे, मग ते काही असू शकतं. कारण आता नितीन ठाकर आणि स्वातीताई अग्निहोत्री अंधेरीच्या कार्यक्रमाला 18 तारखेला गायला जाणार आहे, हे पण एक उद्दिष्ट असू शकतं. सीमा पार वेगवेगळ्या ठिकाणी. तर उद्दिष्ट काही घ्यावं, या 4पैकी कोणतं तरी एक उद्दिष्ट, 2 उद्दिष्ट घ्यावं आणि काम करायला सुरुवात करावी. मला सांगायला आवडेल की आपल्याकडे आता मुक्ता बालिकाश्रम जो आपला उपक्रम आहे परिवर्तन महिला संस्थेचा, त्याच्यातल्या मोठ्या मुली आपल्याच बरोबर असतात, त्या शिकतात, स्वतःच्या पायावर उभे राहतात, लग्न करतात आणि माहेरपणाला पण येतात. आज 15 मुलींची लग्न झालेली आहे. परंतु जो एक मुलांचा आश्रम मगाशी जो उल्लेख केला, स्वस्तिन्यास सावली केंद्र बदलापूर, जिथे मी आहे ऍक्टिव्ह, तर तिथे 10वी झाल्यानंतर प्रत्येक मुलाशी 2-2, 3-3 तास गप्पा मारून एवढं बांधून घ्यायचो की मी बिघडणार नाहीये पुढच्या जगात. आणि मी नेहमी याची जाणीव ठेवली की गावागावात जी मुलं आहेत ती येऊन इथे शिकतील. आता त्याच्या पलीकडे माझ्या हातात काही नव्हतं. जे परिवर्तन संस्थेने केलं ते माझ्या हातात नव्हतं. त्यामुळे यथाशक्ती तथा भक्ती. परंतु मनाला तेवढा आनंद मिळाला पाहिजे की मी माझं पूर्ण देतोय किंवा मी माझं पूर्ण देणार आहे. त्यामुळे ज्यांनी हा प्रश्न पाठवलाय त्यांच्यासाठी आहे. कुठच्या तरी एका विषयाला, तर जनता स्वार्थी आहे, जातीयवाद, हे सगळे जुने विषय आहेत. व्यक्ती स्वातंत्र्य भलतेच वाढले, त्याच्याबद्दल एक मिनिट बोलतो आणि पुढे जातो. सध्याच व्यक्ती स्वातंत्र्याचा जो बिघाड आहे
त्याच्यामध्ये 4 प आहेत. पदवी, पद, प्रतिष्ठा आणि पैसा. या 4 प मुळे तरुण पिढीला एक वेगळी बाधा येत आहे. रिजिडपणा. म्हणजे आपण मनात प्रश्न येतो की अरे बाबा तू माणूस आहेस की नाही. पण हे 4 प घातक आहेत. ज्यांनी लाईफस्टाईलचा ह्यांनी जो उल्लेख केलेला आहे, व्यक्ती स्वातंत्र्य, तो पण एक भाग आहे. तर कोणत्याही प्रकारे प्रबोधन करता येतं, लिखाणाने करता येतं, संवाद साधून करता येतं, वेगवेगळ्या ग्रुपमध्ये जाऊन आपला एखादा विषय ठरवून तो मांडता येतो. आजचा आपण एक विषय करतोय, तो पण त्यातलाच एक भाग आहे. आता पुढच्या विषयावर येतो. आणखी एक प्रश्न आहे. या सगळ्यात लक्षात घ्या, मी काय करू शकतो आणि माझं उद्दिष्ट काय. उद्दिष्टपूर्वक जगायचंय, त्याच्यासाठी टाइम टेबल, शेड्यूल असायला पाहिजे आणि त्या शेड्यूल मध्ये मी 100% दिलं पाहिजे. एकदम सिंपल आहे. आणि हे जर केलं ना फक्त एवढंच, तर आपले बरेचसे प्रॉब्लेम निघून जातात. तिसरा प्रश्न छान आहे, घरगुती आहे, जसा पहिला होता. नातवंडे जास्त लाड केलेले त्यांच्या आईवडिलांना बहुतेक पसंत पडत नाही. कारण नातवंडे आजी आजोबांना आई वडिलांपेक्षा जास्त जवळची होतात असे दिसते. विशेषतः त्यांचे खाणे पिणे, आवड निवड वगैरे. तेव्हा काय करावे. हा छान प्रश्न आहे. हा जवळजवळ एकत्र राहणाऱ्या सगळ्याच घरात आहे. डोंबिवलीमध्ये कस्तुरी प्लाझामध्ये एक दिवस माझं ऑफिस होतं. तर एक दिवस संध्याकाळी अशा 3 पिढ्या एका दुकानदाराचे, मी नाव नाही घेत, तर मी तिथे सगळ्या मस्करीच्या गप्पा चालल्या होत्या. मी त्यांना म्हटलं की नातवंड आणि आजी आजोबा यांचा एक कॉमन शत्रू असतो. आता हा खरंच मस्करीचा भाग होता, पण त्यांच्या सुनबाईला एवढा चटका बसला की त्यांनी ते असं तोंड वाकडं करतात ना बायका, तसं करून तिथून सटकन तडका फडकी थाड थाड निघून गेला. आता हा विनोद झाला म्हणून मी नाव नाही सांगितलं तुम्हाला. आजी आजोबा ज्या घरात आहेत त्या घरात शक्यतो त्यांचं मुलगा सून हे नोकरी करतात. त्यामुळे नातवंड जास्त करून आजी आजोबांच्या संपर्कात असतात. हा एक भाग झाला. दुसरा भाग आहे, मुलांना बदडलेलं ओरडलेलं आजी आजोबांना आवडत नाही. त्यांना वाटतं ह्याची गरज काय, सुधरेल ना, ऐकेल ना, नाहीतर मी सांगतो किंवा मी सांगते. तिसरी गोष्ट आहे, आपल्या वेदांमध्ये म्हटलेलं आहे की वय वर्ष 5 ते 15 चढी वाजे छमछम विद्या येई घमघम. वेदांनी जे दाखले दिलेले आहेत ते हळूहळू सगळे सायन्स त्याला मान्यता देत आहे. अगदी बारीक सारीक खरंच प्रश्न पडतो की आपलं ज्योतिषशास्त्र आणि वेद हजारो वर्षापूर्वीचं आज आपल्याला एवढं छान गायडन्स देतात, म्हणजे ज्याला कालातीत म्हणतात. तर मगाशी आपण पहिल्या प्रश्नात बघितलं की सुनबाई या मुलाचं कुटुंब आणि आम्ही नवरा बायको एकत्र यायची वेळ झाली तर काय. तिथे पण हा प्रश्न येईल, पण तिथे थोडा कमी येईल, कारण लांब असल्यामुळे आपण नातवंडांशी, म्हणजे नातवंडांना आपल्यापेक्षा आई वडील जास्ती थोडे जवळचे असणार आहेत. आजी आजोबा लाड करतात इथपर्यंत ठीक आहे. तर एक लक्षात घ्यायचंय की मुलांना आणि सुनांना किंवा मुलीला जावयाला त्यांचं कुटुंब त्यांना चालवायला द्या.
अलिप्तता, काही असं होणार नाहीये, कुठेही आग लागणार नाहीये, काहीतरी कोसळणार नाहीये. ही प्रोसेस आहे. आणि त्याच्यात मला आठवतंय, एक माझा मित्र माझ्याकडे येऊन ढसा ढसा रडला आणि म्हणाला, माझ्या मुलाला घडवायचंय पण माझी आई त्याच्यात इंटरफिअर करते. ढसा ढसा रडला. अक्षरशः गोष्ट सांगतो, 1-1.5 तास मी होतो त्याच्याबरोबर. कारण म्हणाला, मी शिस्त लावता येते, ते कधी त्याला हवे तो टीव्हीचं चॅनल बघायला देते वगैरे वगैरे. आणि ती म्हणते, तुला मी एवढा मोठा हायली क्वालिफाईड केला तर मला माझ्या नातवाची काळजी आहे, मला कळतं त्याला कसं हायली क्वालिफाईड करायचं. तर मी त्याला एकच प्रश्न विचारला की तू मला लिहून दे की तुझ्या आईने ढवळाढवळ नाही केली आजपासून, तर तू तुझ्या मुलाला कोण आणि काय बनवणार आहेस. सिंपल प्रश्न. तो रडायचा थांबला, खूप वेळ विचार केला. म्हटलं, एक लक्षात घे, आपल्या हातात नाही, ह्याच्यात एक सुवर्ण मध्य काढायला लागतो. आता तू माझ्याकडे हा विषय घेऊन आलास म्हणून आपण बोललो, पण तुझी आई काही माझ्याकडे येणार नाही ना. किंवा तुझी आई म्हणणार, तो तुझ्या वयाचा आहे ना, त्याला काय कळतं म्हणून. परंतु तू हे मगाशी जे मी शब्द वापरला, सुसंवाद आणि संवाद, ह्या दोन्ही गोष्टींचा वापर कर. तर मुख्य म्हणजे ना, म्हणजे मुलांना घडवण्याच्या प्रोसेसमध्ये भले ती 5% चुकीची असेल, 10% चुकीची असेल, आपण नाही पडायचं. आपण आपल्याला अलिप्त करायचं. आणि आपल्याला जर वाटलं ही 10% चुकीची आहे, तर तुमच्या सुनेबरोबर, मुलाबरोबर एक 15-20 मिनिटं गप्पा मारा आणि हा विषय चर्चा करा. आम्हाला ना तो आय आणि इगो एवढा टाईट असतो की आम्ही डायरेक्ट ऍक्शन करतो, चर्चा कधीच करत नाही. आम्ही म्हणतो तेव्हा 3 बोटं माझ्याकडे येतात आणि ती नेहमी मी माझ्याकडे ठेवतो. हा, तर इंटरफिअरन्स ज्याला म्हणतो, लुडबुड. तर इथे आणखी एक तुम्हाला सांगेन, आपल्याकडे एक म्हण आहे की 2 लेडीज जेवण करताना एकत्र आल्या तर कदाचित जेवणच्या पदार्थामध्ये डबल मीठ पडलेलं असू शकतं. तर हा मॅनेजमेंटचा भाग येतो. जर जेवणाची जबाबदारी एकावर असेल तर हा गोंधळ नाही होणार. घरात पण आर्थिक जबाबदारी नवऱ्याने घेतली, घर चालवण्याची जबाबदारी घरातल्या स्त्रीने घेतली, तर दोघांनी पण एकमेकांच्या कामकाजात ढवळाढवळ नाही करायचं. संवाद साधायचा, सुसंवाद साधायचा, चर्चा करायची. पण डिसिजन घेण्यासाठी आपण नेमलेलं आहे. आर्थिकची जबाबदारी पुरुष बघतोय आणि घरातली जबाबदारी स्त्री बघते. तर पुरुषाने स्त्रीच्या कामात ढवळाढवळ नाही करायची. ढवळाढवळ लक्षात घ्या, कानाडोळा नाही करायचा. इकडे तुम्ही चर्चा करू शकता, बोलू शकता. तसंच आजी आजोबांनी मुलाच्या सुनेचा, त्यांची मुलं घडवण्याच्या कामकाजात ढवळाढवळ करू नये. मी बरेचदा सांगतो, साधारण 20 वर्षाची मुलं झाली की प्रगत देशामध्ये ती वेगळी होतात. आजी आजोबा वेगळे, 20 वर्षाची मुलं वेगळी, उद्या त्यांचे संसार वेगळे. म्हणजे तिन्ही पिढ्या एकमेकांना आमंत्रण देतात की या रविवारी आपण आपल्याकडे एकत्र जेवण करूया, आणि तिन्ही पिढ्या एकत्र येतात. हा वेगळा भाग आहे. मला नाही, आमचं कल्चर चांगलं पण आहे, पण ते कुठे बाधक आहे तर संवाद होत नाही आणि इगो जपला जातो. आम्ही आमच्या मुलांची मुलं 20 वर्षाच्या झाल्यानंतर आणि उद्या त्यांची लग्न झाल्यानंतर त्यांची पण कुटुंब सावरण्यासाठी सज्ज आहोत. अगदी ज्ञानातली तलवार काढून. आपल्यात क्षमता आहे, पण ज्याचं काम त्यांना करून द्या. त्यांच्या पालकांचं काम त्यांनी करून दे, त्यांच्या पालकांचं काम त्यांना करून दे. आणि त्यांना सूचना द्या ना, सांगू नका. मगाशी जो आपण विषय घेतला, तर कम्युनिकेशन करा, संवाद करा, लुडबुड करू नका.
आपण कितीही चांगलं वागलं तरी परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाते, त्यावेळेला येणारी खिन्नता, त्याचं काय करायचं? प्रश्न एकदम रास्त आहे. म्हणणं वढाय वढाय वडवा एक फोन आला आणि मी खिन्न झालो. होतं, आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत होतं. अर्धा तास पाऊण तास मी म्हटलं, अरे काय, कशामुळे खिन्नता? एका फोनमुळे? मी लगेच उलटा फोन केला त्या व्यक्तीला. म्हटलं, तुम्ही असं असं बोललात त्यामुळे मी नाराज झालोय, खरंच काय विषय आहे, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? ते म्हणाल, नाही हो, माझ्या मनात असं काही नव्हतं, मला तुम्हाला नाराज करायचा उद्देश नव्हता, आणि असं असं आहे म्हणून मी असं असं बोलतो. तर मग काय होतं, ते एका फोनमुळे ती खिन्नता निघून जाते. आता हा प्रश्न विचारणं आहे ना, त्यांची खिन्नता वेगळी असू शकते. परंतु एक लक्षात घ्या, आपल्याकडे जेवढे व्हॉट्सअपवर मेसेज असतात, चांगल्या माणसाशी मैत्री करा. अरे तुम्ही कोण ठरवणार आहे चांगला कोण वाईट कोण? प्रत्येकाला आपण चांगला आणि परफेक्ट वाटत असतो, प्रत्येकाला. आणि प्रत्येकाला दुसऱ्याचे दोष दिसतात. कारण दोन कारण आहेत. इगो आहेच त्याच्यामध्ये, आणि आपल्यातले जे दोष असतात ते आपल्याला पटकन दुसऱ्यात दिसतात. म्हणून एकाच राशीचं जर समराशीचा विवाह झाला आणि त्यांची लग्नरास जवळजवळ असेल सारखी, आपल्याकडे जलतत्व, वायुतत्व, पृथ्वी तत्व अशा तत्वांवर राशी आहे, तर त्यांचे क्लॅश जास्ती होतात. जे म्हणतात 36 गुण जमले, 36 गुण जमतात तेव्हा विरोधाभास पण तेवढाच असतो, आणि म्हणून नाती जमतात आणि जुळतात. जर विरोधाभास नसेल, दोघही शांत आहेत, दोघही समंजस आहे, सगळे गुण दोष दोघांचे सारखे आहेत, तर त्यांना आपल्यातले दोष दुसऱ्यात पटकन दिसतात. माझ्या स्वभावात जे दोष आहे, माझ्या राशी लग्न राशीमुळे आलेले, ते मला समोरच्याच्या स्वभावामध्ये पटकन दिसतात, कारण मला त्याची माहिती आहे, जाण आहे. हा फार नाजूक विषय समजून घ्यायला पाहिजे. मैत्री कोणीही आठवा, आपलं एकदम जवळचं मित्र किंवा मैत्रीण कोण, तर 100% विरोधाभास येतो. खर्चिक, कंजूस. कारण जे मैत्री ही होते, हे जे काय मैत्री डेला त्या दिवशी मला इच्छा होती 2 मिनिट या विषयावर बोलायला. मैत्री करता येते, मैत्री होते, म्हणजे तिळावर जसा तो तिळगुळ बनतो हळूहळू, एक एक काटे डोंगर तयार होऊन, आणि नंतर तो आयुष्यभर गोडच असतो. मैत्री बनताना जवळ असायला लागतं, जवळ येत राहायला लागतं, पण एकदा मैत्री बनली की तुम्ही पुढचे 15 वर्ष लांब असलात तरी. आमचे 4 मित्रांचा ग्रुप होता, 5 जणांचा, तो आम्ही लोणावळ्याला आधी 16 वेळा गेलो होतो, आणि नंतर तब्बल 21 वर्षाच्या गॅप नंतर परत गेलो. आम्ही सगळे तेच होतो. तेव्हा कळलं, अरे तू तोच आहेस, तू तोच आहेस, तू तोच आहेस, कोणाचाही बदल झालेला नाहीये. त्याला मैत्री म्हणतात. मैत्री, पण मैत्री बनते आणि बनायचा वेळ द्यायला लागतो. मैत्री केली जात नाही, हो जाती है. आणि आता आपण येतोय मगाच्या प्रश्नावर परत. ही जी खिन्नता आहे ना, कारण मी सांगितलं सगळ्यात वाईट म्हणजे लोनलीनेस, आपण एकटं असणं. त्यामुळे आपल्या बरोबर काहीतरी असायला पाहिजे. काय आपला व्यासंग असायला पाहिजे, आपल्या बरोबर काही यंत्र श्रावक गॅजेट्स म्हणतो आपण, म्युझिकची म्हणा, आपल्या समोर काहीतरी युट्यूबचा आपल्या आवडत्या विषयांचे लेक्चर्स असायला पाहिजे, आणि त्याच्या सान्निध्यात राहायला पाहिजे. परंतु जेव्हा मानसिक स्थिती बिघडते, बिघडू नये वगैरे हा लेक्चर झाला, बिघडते तेव्हा 2 गोष्टी कराव्या.
एक तर पोटापेक्षा जास्ती भरपेट खावं, हा उपाय आहे. हा रागावरचा आणि मानसिक स्थितीवरचे दोन उपाय सांगतो की भरपेट खावं आणि झोपून द्यावं. जसं आपण मोबाईल हँग झाला म्हणतो किंवा आम्ही आमचं कॉम्प्युटर लॅपटॉप हँग झालं म्हणतो आणि आम्ही फक्त एक रिस्टार्ट देतो आणि 3-4 मिनिटांनी परत तो नॉर्मल चालतो, तसं झोपणं म्हणजे रिस्टार्ट आहे. आणि एक्सेस खाण्यामुळे आपल्या मेंदूला थोडी मेदवृद्धी येते, थोडा जडपणा येतो मेंदूला. आणि त्यामुळे झोप लागते आणि 2 तासाची 1 तासाची झोप झाल्यानंतर तुम्ही फ्रेश होता. तर आपल्याला जबरदस्तीने दुसऱ्या गोष्टीत रमवणं किंवा ज्या गोष्टीमुळे खिन्नता आहे तो फोन करून किंवा संपर्क करून काढून टाक. सोपं नाही आहे पण करायला पाहिजे. जेव्हा जेव्हा डोकं आपलं, मी 2 गोष्टी सांगेन म्हटलंय ना तुम्हाला, हे मेंदूचं झालं आणि दुसऱ्या गोष्टीवर येतो मी मगाशी नंतर. तर भरपेट खाणं आणि झोपून देणं, त्यामुळे खिन्नतेतून आपण बाहेर पडू शकतो. आणि आपल्या प्रत्येकाकडे तरी एक उद्दिष्टपूर्ण जीवन आहे, ते जास्ती व्यस्त करा पण शेड्यूलच्या बाहेर जाऊ नका. तुम्ही जर दिवसाचे 10 तास या कामाला दिलेले असतील तर मग त्याचे 12-14 करणं, मध्यरात्री उठणं वगैरे ते करू नका. झोपेवर आपण नंतर येणार आहोत, खरं तो डॉक्टरी विषय आहे पण तरी मी येणार आहे त्याच्यावर. ज्येष्ठत्वात कौटुंबिक जबाबदारी सांभाळणे आवश्यक आहे का? आम्ही आमचे संसार केले, त्यांना त्यांचे संसार करू द्या. आपल्याकडे ना दिलासा विरंगुळा केंद्रात एक ताई यायच्या आणि म्हणायचे, हे मी काही जणांची माफी मागून हे वक्तव्य सांगतो काय झालं होतं ते, की नाही तो मुलगा सोडून दोघेही कामावर जातात ना, मग घरातली धुणी भांडी, जेवण, मुलांना सांभाळणं, त्यामुळे म्हणाले येऊ शकत नाही हो, कधीतरी क्वचित शनिवारी तुम्ही बोलवलं तर मी येते. माझ्या मनात प्रश्न येतो, जर मी नोकरी केली तर माझ्या नोकरीमधून किंवा आमच्या नोकरीमधून धुणं भांडी, जेवण करणं आणि वेळेला मुलांना सांभाळणं याच्यासाठी मॅनपॉवर लावण्याची क्षमता असेल तरच त्या नोकरीचा उपयोग आहे ना. कारण आम्ही पालकांनी आमचा जो अगोदरचा काळ आहे हा खूप बिकट परिस्थितीत काढलेला आहे. आर्थिकदृष्ट्या कुटुंबाचं सगळ्यांचं सगळं व्यवस्थित आहे की नाही बघण्यामध्ये, आणि कुटुंबाची आजारपण म्हणा, आपलं घर कधी कोणी घेतलं असेल तर त्याचे हप्ते, ते घर घेणं, अशा सगळ्या परिस्थितीतून गेल्यानंतर साधारण 60 सालापर्यंत आपण जगलेलोच नसतो, हे आधी प्रत्येकाने लक्षात घ्या. आणि मग मी जगलेच नाही किंवा मी जगलोच नाही असं मनात येतं, मनुष्य जन्म आपल्याला परत मिळणार नाही. त्यामुळे छान जगायचंय आणि असं जगायचंय की दुसऱ्यांनी म्हटलं पाहिजे. परवा असाच एक विषय आला, शरदचंद्र जोशी म्हणून, मी म्हटलं होतं ते कविता करायचे ते का, झाले त्यांना 7-8 वर्ष जाऊन. तर आपली ओळख राहिली पाहिजे. म्हणून त्याला आपण ज्येष्ठत्वात ओळख म्हणतो स्वतःची. कौटुंबिक जबाबदारी सांभाळणे आवश्यक आहे का, आणि ती सांभाळून अन्य छंद करताना दमछाक होते. आपण जे 24 तासाचं टाइम टेबल बनवणार आहोत, एकदा मी एक हा प्रश्न विचारला होता ज्येष्ठांना की टाइम टेबलची गरज आहे का, तर त्यांनी सांगितलं नाही हो, आम्ही नोकरीत होतो तोपर्यंत सगळं टाइम टेबलने करत होतो. 8:33 ची गाडी पकडायचो,
मी म्हटलं बरोबर आहे ना, तुम्ही 8:33 ची गाडी नाही पकडली तर तिथे लेटमार्क लागायचा आणि 3 लेटमार्कला 1 दिवसाचा पगार कटवायचा. त्याला तुम्ही तुमच्या वेळापत्रकात होता तसं म्हणू नका, तुम्ही त्यांच्या वेळापत्रकात होता. पण वेळापत्रक तुम्हाला आश्चर्य वाटेल, साधारण ना पालकत्वात वेगवेगळा वयोगट आहे. 0 ते 5, 5 ते 15, 15 ते 25 आणि 25 ते 35. तर जे 5 ते 15 वयोगट आहे त्यातल्या त्यात 8वी पर्यंतची मुलं, यांना एकच उपाय असतो, वेळापत्रक. त्यांच्याकडून जर जास्ती मार्क घ्यायचे असतील, त्यांना शिस्तीत ठेवायचं असेल तर फक्त वेळापत्रक. आणि तुम्ही मला सांगा, आम्ही ज्येष्ठांनी जर घरात वेळापत्रक पाळलं तर आमची नातवंड पाळणार आणि झक्कत आपली मधली पिढी पाळणार. प्रत्येकाचं वेळापत्रक असेल. कोणाच्या तरी बोलण्यात आलं की रात्री 2 वाजेपर्यंत पण काम असतं, पण तो 2चं काम असून दे ना, त्याप्रमाणे सगळं शेड्यूल घराचं त्या व्यक्तीचं, पण एक वेळापत्रक पाहिजे. आणि आता या वर्क फ्रॉम होम मुळे सगळ्या घरातली वेळापत्रक उद्ध्वस्त झालेली आहेत. त्याचा परिणाम मुलांवर पण होणार आहे, ज्येष्ठांवर पण होणार आहे. त्यामुळे काय काय करायचं, आपल्याकडे 24 तास आहे, 7 तास झोपेला पाहिजे. मी ज्येष्ठ झालो म्हणून 8, 9, 10 तास नका झोपूया, कारण ना आपण जर 1 तास जास्ती झोपलो तर दिवसभरात 2 तासाची सुस्ती विकत घेतो, लक्षात घ्या. तर आपलं टाइम टेबल बांधायचं आणि त्याच्यात काय बसतंय, छंद म्हणू नका त्याला, उद्दिष्टपूर्ण जगणं म्हणा. उद्दिष्टाला प्रायोरिटी द्यायची आहे का कौटुंबिक जबाबदारीला द्यायची आहे. कौटुंबिक जबाबदारी ही अशी, कोणतीही जबाबदारी अशी वस्तू आहे की तुम्ही हळूहळू जर सोडत गेला तर ती आपोआप सेट होते. आपल्याला वाटतं हे माझ्याशिवाय होणार नाहीये म्हणून. म्हणून काही लोकांना आवडत नाही ते वाक्य मी बरेचदा वापरतो, विचार करा इफ आय एम नॉट देअर. एकदम सिंपल वाक्य आहे. जर मी या दुनियेत नाही आहे तर हे सगळं अडकून पडणार आहे का? नाही. मग आम्ही माझ्यासाठी वेळ काढू शकतो. हे डायजेस्ट करायला कठीण आहे वाक्य, पण ते फार महत्वाचं आहे. इफ आय एम नॉट देअर. कारण मनुष्य जन्म परत मिळणार नाही आहे, छान जगून घ्यायचंय, 100 पर्यंत जगायचंय, मनसोक्त देवाला हरवायचंय. अरे तू कोण आहेस, आम्ही पूर्ण जगून घेतला, पण छान आनंदाने जगू. संसारातून अलिप्त कसे व्हावे, फक्त मानसिकता आहे. परत लक्षात घ्या, माझं उद्दिष्ट ठरलंय की मी आता सकाळी 10ला निघून व्हीटीच्या दिशेने जाणार आहे आणि तिकडची 2 कामं करून मला 4 वाजता यायचंय आणि संध्याकाळी 5ला एका कार्यक्रमाला जायचंय. तर हे 10 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत आणि 5 वाजेपर्यंत रात्रीच्या कार्यक्रमापर्यंत मी संसारातून अलिप्तच असतो ना. मग हे कंपल्सरी अलिप्तपणा नको आहे. आपण आपल्या टाइम टेबल मधून त्याला अलिप्त केलं पाहिजे. इतके ते इतके हे करणार, इतके ते इतके हे करणार. 7 तास झोप, जास्तीत जास्त 1.5 तास 2 वेळचं जेवण, आंघोळ, शुद्धिक्रिया, स्वतःसाठी 1 तास. मी येतो त्या विषयावर. माइंड, बॉडी, हार्ट अँड सोल आणि टाइम, 5च गोष्टी देवाने आपल्याला दिलाय. माइंड म्हणजे ब्रेन, मेंदू, हृदय, शरीर, आत्मा आणि वेळ. तर मेंदू, हृदय, शरीर, आत्मा ह्या अशा वस्तू आहेत आपण खूप स्ट्रॉंग करू शकतो. आजच्या डेटला टाटाच्या 30,000 कंपन्या आहेत आणि 30 कंपन्या लिस्टेड आहेत शेअर मार्केटला. 30,000 कंपन्यांचं लोड घेऊन जगणारा मनुष्य, तो काही लोड नाही घेत आहे. ही मॅनेजमेंट आहे, ही टाइम मॅनेजमेंट आहे, ही माइंड मॅनेजमेंट आहे. त्यामुळे आपल्याला मेंदूला खूप क्षमता दिली आहे देवाने. शरीराची म्हणाल तर मी नेहमी एक उदाहरण देतो. 4 वर्षापूर्वी पेपरमध्ये न्यूज होती, 28 तास वादळात समुद्राची झुंज करून खलाशी किनाऱ्याला लागला.
त्याला विचारलं 28 तासाच्या अगोदर तू किती तास घरातून निघाला होता, तो म्हणाला 8 तास. म्हणजे 36 तास मनुष्य स्ट्रगल करू शकतो. इतकी ताकद आपल्या शरीरात आहे प्रत्येकाच्या. हा, आता माइंड झालं, शरीर झालं, आता हृदय राहिलं. आता हे आमचे जे सगळे प्रश्न आहेत ना, ते हृदयात अडकतात. ज्यांनी मेंदूने करायचं काम मेंदूनेच केलंय आणि हृदयाने करायचं काम हृदयाने केलं आहे, तोच मनुष्य या जगात जिंकला. मी प्रत्येक या मगाशी जे 4 पद सांगितले, पदवी, पद, प्रतिष्ठा आणि पैसा, या सगळ्या 4 प वाल्यांना सांगतो की उंबरठ्यातून घरात आल्यानंतर मेंदू बंद करा आणि हृदयाने जगा. घरात आल्यानंतर मेंदूने जगू नका. आपली प्रतिष्ठा, आपलं शिक्षण सगळं बाजूला ठेवायला पाहिजे आणि मस्तपैकी माझी बायको, माझा नवरा, माझी मुलं, अनलिमिटेड अनकंडिशनल प्रेम करा. तिथे आपले हे गुण नको. आणि म्हणून माइंड आणि हृदय हे सगळं मेंदूचेच क्रिया आहे. मला त्याविषयी एखादी सांगितलं हृदयाला कुठे अक्कल आहे, तर बरोबर आहे, पण आपण कालांतराने म्हणत आलो हृदयाने. मेंदूने काम करायचंय, मेंदूने ठरवलंय उद्दिष्ट काय करायचंय, त्यांनी एक शेड्यूल तयार केलंय दिवसाचं. त्याच्यामध्ये भावनांना किंवा हृदयाला लुडबुड करायला देऊ नका. हृदयाची लुडबुड तुम्हाला तुमच्या मेन उद्दिष्टापासून लांब नेते, आनंदापासून लांब नेते आणि तुम्हाला डिस्टर्ब करते, तुमच्या शेड्यूल पासून लांब नेते. कोणताही दुःखद प्रसंग असह्य होतात, तब्येत बिघडते, मन कठोर कसे करावे, भावना कशा आवराव्यात. ऍक्सेप्ट द थिंग यू कॅनॉट चेंज. हे देवा, जी परिस्थिती मी बदलू शकत नाही ती मला मान्य करण्याची क्षमता प्रत्येकाच्या आयुष्यात झाले. माझ्याही आयुष्यात माझी 2 भावंड गेली, तेव्हा असंच झालं की काहीतरी सरकलं. आता मी तुम्हाला जे सांगतोय, कधी कधी काय होतं, प्रत्येकाला त्या काळातून जायला लागतं. आपल्याकडे खूप सभासद तसे आहेत आणि ज्या गोष्टी ह्याला स्टेप असतात. म्हणजे असं नाहीये की नात्यातलं लांबचं दुःख कमी नसतं आणि आपलं जवळचं दुःख जास्ती नसतं. दुःख हे दुःख आहे, पण आपण मेंटली, मगाशी म्हणून माइंड आणि जे हृदय सांगतोय, आपण मेंटली आपल्या घरातल्या दुःखाच्या खूप जवळ असतो आणि थोडं लांबच्या दुःखात आपण मेंटली आपण आपल्या कामात जास्ती असतो आणि त्या दुःखात कमी असतो. तर हा सराव करण्याचा विषय आहे. आणि सराव करण्यासाठी काय करायला पाहिजे? अनकंडिशनल ऍक्सेप्ट करायला पाहिजे. ऍक्सेप्ट द थिंग यू कॅनॉट चेंज. बाबा, कोण व्यक्ती आपलं दिवंगत झाली आहे, आपण त्याच्यात काय बदल करू शकतो? ही राहटी आहे. पुष्पा जोशींचा इन्सिडेंट झाला, त्यांची बहीण खूप दिवस बेचैन होती की असा कसा इन्सिडेंट झाला, पण झाला. आता काय महत्वाचं आहे माहितीये? आपली तब्येत महत्वाची. ज्येष्ठांच्या बाबतीत आपण जर बोलत असू, तर एखाद्या अशा असह्य प्रसंगामुळे आपल्या मध्ये काही बदल झाला, म्हणजे बीपी शूट झाला, चक्कर आली, तर त्याच्यातून उद्भवणाऱ्या गोष्टी आहेत, त्यांनी आपण आपल्या जवळचं कुटुंब उद्ध्वस्त करणार आहोत. त्यांचं जे रुटीन छान बसलंय ते डिस्टर्ब करणार आहोत. तर मगाशीच्या प्रश्नाला जसं उत्तर दिलं की मनात खिन्नता येते, त्याच्यावर आपल्याला उपाय शोधायला पाहिजे. पण जर मी म्हटलं की अरे, हे दुःख महत्वाचं आहे, मी सोडू कशी, त्या सोडू कसा, तर ते नाही सुटणार आहे. आपल्याला ठरवायचं आहे मला काय सोडायचंय, काय लांब करायचंय आणि काय जवळ करायचंय. कारण स्वतः आनंदी व समाधानी जगणं हे स्वार्थ्यापणाचं नाहीये, ते घराला मदत करणारे आहे. मनावरचे दडपण कमी कसे करावे? काहीतरी भरायचं तर काहीतरी बाहेर निघणार. काय भरायचं आपल्या हातात आहे. म्हणून मी सांगितलं, आपल्याला मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये
युट्यूबवर आपल्याला हवे ते विषय आहेत. म्हणजे आपला जो आवडीचा भाग असेल, मी त्या छंदात आहे, मला ड्रायव्हिंगचं वेड आहे, मी कॅनडामधलं बाकी देशातले ड्रायव्हिंगचे व्हिडिओ, मोटर लँडर्स, मी ते 1.5-2 तास बघतो, मध्ये मध्ये गॅप मिळेल अर्धा ठेवून देतो आणि परत बघतो, कारण तो मला आनंद देतो, तो माझा विषय आहे, ही लर्निंग प्रोसेस आहे. कोणताही विषय, जुनी नाटकं आवडत असतील, मला आठवतं आपल्या दिलीप आपटेने मला सांगितलं होतं, त्यांनी वेगळंच सांगितलं होतं, सर कठीण आहे हो, सोमवारी गाणं म्हणायचं, मंगळवारी दोन दोन आमची चौघांची 4 गाणी ड्युएट म्हणायचं, परत बुधवार हे मधली सुट्टीमध्ये म्हणायचं, परत गुरुवारी म्हणायचं. हो, आम्ही ना दिवसाला एक पिक्चर दोघे मिळून बघतो. हा जो दिवसाला एक पिक्चर बघण्याचा त्यांचा संकल्प होता ना, तो खूप महत्वाचा होता. म्हणजे वेळ नाही आहे आणि उद्दिष्ट पूर्ण जगतोय, आमचं शेड्यूल आहे, त्यांनी आम्हाला आनंद मिळतोय किंवा इतरांना जनतेला मिळतोय हा भाग वेगळा. आणि मगाशी जे कोणी सगळे जनतेचे विषय आपल्याला सांगितले, त्याच्यात मला सांगायला आवडेल, प्रथम मी माझं स्वास्थ्य, माझा आनंद, आनंद हा स्वार्थ नाहीये ज्येष्ठत्वात, आणि बाहेरचं करण्यामध्ये जर आपल्याला आनंद मिळणार असेल तर तो घ्यावाच. शांत झोप लागण्यासाठी काय करावं, त्याच्याच दरम्यानचा आणखी एक प्रश्न आहे, तो पण वाचतो. मला मुलांच्या मधील ताणतणावामुळे माझं टेन्शन वाढतं आणि मला झोप येत नाही, हा पण झोपेचा प्रश्न. छंद, वाचन, लिखाण जोपासूनही रात्री पुरेशी झोप घेता येत नाही. दर 6 महिन्यांनी काहीतरी कारण होऊन यामुळे आजारपण येतं. झोप ही फार महत्वाची आहे, जे आपल्याला काही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी जे सांगतं, सूर्यप्रकाश, झोप, पाणी, व्यायाम, विश्रांती आणि चौरस आहार, हे काही 4-5 गोष्टी सांगतात, त्याच्यात झोपेला खूप महत्व आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे मनस्थिती बिघडली तर झोप आपल्याला रिचार्ज करते, मेंदूला विश्रांती पाहिजे, शरीराला पण विश्रांती पाहिजे, आणि ती रात्रीच्या वेळेला घ्यायला पाहिजे. मग झोप उडते का, ज्याला आपण म्हणतो ताणतणाव, मला टेन्शन्स आहेत, ताण आहे, तुम्हाला खरं सांगतो, कधी कधी हे फार सोपं असतं. एका फॅमिली कार्यक्रमामध्ये एक मनुष्य मला म्हणाला, खूप टेन्शन्स आहे, तो काय करायचं. म्हटलं जितकी टेन्शन्स आहेत तुम्हाला ती लिहून काढा. त्यांनी लिहिली 5. म्हटलं पहिल्या टेन्शनच्या बाबतीत काय करायचंय, ते म्हणाले ठरलंय अमुक अमुक करायचंय. दुसऱ्याच्या बाबतीत अमुक अमुक करायचंय. म्हटलं सगळ्यातली प्रोसेस माहिती, ह्यातलं काय सुरू केलंय तुम्ही, तर म्हणाले काहीच सुरू नाही केलंय. म्हटलं सुरू करा, एका आठवड्यात या 5 गोष्टींवर काम सुरू करा. आणि खरंच सांगतो, ज्याला आपण ताणतणाव आणि टेन्शन म्हणतो, त्याच्यावर आपण कार्य सुरू केलं, ऍक्शन सुरू केलं, तर ते निघून 0 होतं. कारण ना, डोक्याला तोपर्यंत ताणतणाव असतो जोपर्यंत आपण एखाद्या विषयावर ऍक्शन सुरू नाही करत. नुसती ऍक्शन सुरू केली तर झोप उडते कधी, तर झोप ही विषयांनी उडते, कोणताही विषय डोक्यात येऊन, आणि तो असा विषय असतो की आपल्याला तो सुटलेला नसतो. आणि हा प्रॉब्लेम आपल्या ज्येष्ठांचा नाही आहे. त्याविषयी मला एका तरुणाचा फोन आला की दिल्लीहून मी आलो खरं एक्झिबिशन मधून, पण माझ्या डोक्याला एक महत्वाचा प्रश्न आहे, मला आहे ती जागा फॅक्टरीची बदलायची आहे, आणि काका काय सांगू, गेले 2 दिवस झोपलो नाहीये, म्हणून तुमच्याशी बोलतो. त्यामुळे झोप जाणं म्हणजे डोक्यात एखादा विषय अडकून पडला, आणि तो विषय म्हणजे आपण त्याला आमच्या ज्येष्ठत्वात चिंता, ताण म्हणू शकतो. तर तो विषयांवर काम सुरू करायचा, एक तर फोन करून सुसंवाद करायचा,
किंवा त्याच्यात आपल्याला काही कृती करायची असेल तर कृती सुरू करायची. मगाच्या त्या प्रश्नाला मी वेगळं उत्तर देणार आहे, मुलांच्या मधील ताणतणाव म्हणून, त्याच्यावर येतो मी. पण हे झोपेबद्दल बोलतोय. झोपेत डोक्यातला विषय काढायचा तर झोप येणार, डोक्यातला विषय काढण्यासाठी त्याच्यावर कृती करायची. म्हणजे आता आजचा विषय नाही, पण कधी कधी एखादा विषय असतो, मी रात्री 2 वाजेपर्यंत तो लिहून वगैरे संपवतो. जर तो नाही संपवला तर मग अनसर्टनिटी राहते, आणि तो विषय, कारण हा सकाळी पुरा करायचा आहे, हा सकाळी पुरा करायचा आहे, ह्याच्यात हे राहता नाही, तर आपणच आपल्याला अनसर्टन करतो. हे असे काही विषय आहेत. तर झोपेचं कोणतं विषय, झोप हा फार नाजूक विषय आहे. पूर्वी सोपं होतं, सांगायचे 1 ते 1000 आकडे म्हणा, नंतर सांगायचे ते सहज म्हणता येतात तर उलटे म्हणा, नंतर सांगायचं नामस्मरण घ्या, आपोआप नामस्मरण करता करता झोप येईल. पण 1 ते 1000 आकडे म्हणणं, नामस्मरण करणं म्हणजे डोक्याला एम्प्टी करणं. आता मी जर एखादं शंकराचं नामस्मरण करत असेल तर शंकराची मूर्ती समोर आणून केलं पाहिजे. डोक्यात झोप जाणारा विषय ठेवून नाही करायचं आहे. आणि तसं केलं तर झोप लवकर येते. त्याच्यानंतर बाकी काही उपाय आहेत दरवेळेला. मी हसलो एवढ्यासाठी की मी उपाय मला कुठे मिळाला की पाठवून देतो ज्यांना झोप नाहीये त्यांना, आणि त्यामुळे मला हसायला आलं, कारण ह्याचं उत्तर मेडिकल सायन्स मध्ये पण नाही आहे. हा मेंटल ऑक्युपन्सी म्हणतात. माइंड मध्ये एखादा विषय सतत घोळत राहणं, तो काढणं म्हणजे त्याच्यावर ऍक्शन सुरू करणं किंवा ते मान्य करणं अनकंडिशनल, की ही राहटी आहे, हे असंच होणार आहे. आपल्या बरोबरच एक एक जण कधी ना कधी या गाडीतून उतरणार आहे आणि त्याची आपल्याला सवय करायला पाहिजे. एक छान प्रश्न आहे बरं ते, मगाच्या ताणतणावामुळे झोप येत नाही त्या विषयावर जाऊया, आणि मग मागे 2-3 प्रश्न आहेत. 6:40 पर्यंत वगैरे आपण जाऊ. आता मुलांचा विषय आहे ना, शक्यतो काय करा माहिती आहे ना, एकत्र बसून विषय सोडवा. मी नवरा बायकोना काय सांगतो की तुमचं समजा आता काहीतरी ठणान भांडण झालं, नाही, रात्री ठरवा, एक काम करू आपण, उद्या जेवल्यानंतर हा विषय आपण चर्चा करू. आणि सगळ्या गोष्टी सुटतात चर्चेने. तणातण केव्हा होते, तू जिंकतो का मी जिंकतो, हा इगो आहे परत. मग तो 1 वर्षापूर्वी असं बोलला होता, मग तेव्हा तो असा का वागला, हे अशी खूप लगोरी. आणि नवरा बायकोंमध्ये तर असतेच, म्हणजे खूप वर्षांची लगोरी असते, आणि ती कधी कधी किती प्रमाणात बाहेर येईल याला काय माहिती नसतं. पण आणि त्याची सवय झालेली असते, कानाला पण डोक्याला पण, त्याचा फारसा त्रास लगोरीचा नाही हो. परंतु कुठचाही विषय असो की आपण ह्या विषयावर बोलूया, म्हणजे काय होतं, दोघांच्या संगनमताने तो विषय डायल्यूट होतो. तर जर मुलांच्या मधील जर ताणतणाव वाटत असेल तर परत मी एक सांगतो, अश्मयुगातले आपण खरं म्हणजे प्राणी आहोत. हे मनुष्य हे आपलं सुपरफिशियल लक्षण आहे. आम्ही सुटापुटात राहतो, स्टाईल, एटिकेट्स आणि मॅनर्स मेंटेन करतो, पण खरं म्हणजे आपण प्राणी मात्र आहोत. त्यामुळे अश्मयुगात काय होतं की 16 ते 18 वर्षाचा मुलगा झाला की तो स्वतः एकटा शिकार करायला लागायचा, आणि पुरुषाचं काम शिकार करणं आणि संरक्षण करणं असल्यामुळे त्याला शिकार यायला लागले की तो कळपातल्या एका मुलीबरोबर एका वेगळ्या गुहेमध्ये स्वतःचा संसार करायचा. त्यामुळे आम्ही सगळे जनरेशन्स एकत्र नेण्याचा आग्रह जर आपल्या शांततेत भंग करत असतो तर त्याच्यावर काम केलं पाहिजे. आणि जसं जर शक्य नसेल तर छानपणे
तीन एलिमेंट असतील, दोन मुलगे आणि आपण, तर बसून हा विषय चर्चेला केला पाहिजे. म्हणजे काय होईल, आपल्याला पटेल की जगातला कोणताही विषय मध्यस्थ्याने सुटतो. मध्यस्थ्याने सुटतो कारण माझा इगो एरवी आडवा येत असतो. तर आम्ही सिनियर्सने मध्यस्थी करून त्याचा जो काही एक तीव्रपणा आहे तो कमी करून आणि आपण थोडं भावनिक सांगून की ह्याच्यामुळे खूप त्रास होतोय मला, मी काय करू. तर याचा उपयोग जर हा संवाद आणि सुसंवाद जर साधला गेला, आणि कारण पालकांनी कमीपणा घेणं मुलांना कधीच आवडत नसतं, हे आधी लक्षात घ्या. तर आपण जर तो संवाद आणि सुसंवाद साधून साधून जर प्रयत्न केला तर त्या दोन भावांमध्ये मतभेद होण्याचं पण प्रमाण कमी होतं. आणि ते फार महत्वाचं आहे. पालकांनी कोणत्याही परिस्थितीत आपली जी आपल्या शेवटापर्यंत लागणारी मिळकत आहे, राहतं घर म्हणा, पैसे म्हणा, हे ह्याची वाटणी कधी करू नका. कारण ह्याचं पूर्वीच ते हिमालयाची सावली वगैरे ही नाटकं येऊन आपल्याला हे शिकून गेलंय. ताटातलं वाटीत वगैरे काही प्रकरण नसतं, ते आहे तिथेच ठेवायचं, ते सगळ्यांचं असतं. पण तो एक आपल्याला जगण्याला आधार असतो आणि आपलं एक स्वावलंबन असतं. आपण ज्या ज्येष्ठांमध्ये बोलतो ना, त्यांची खरंच मला म्हणतं की देवाने खूप उपकार केलेले आहेत आपल्यावर, की आपल्याला दैनंदिन जीवनात जगण्यासाठी पुरेसा पैसा बऱ्याच जणांमध्ये, ज्यांच्याकडे नाही आहे त्यांची माफी मागतो, उपलब्ध आहे. पण जगात खूप जण आहेत की ज्यांच्याकडे हा अगतिकपणा आहे. खेड्यामधले आपण जे म्हणतो ना की वृद्धाश्रमामध्ये श्रीमंतांची किंवा आपण सो कॉल्ड सुशिक्षितांचं प्रमाण जास्ती का आहे, तर हा सगळ्यांना इगोचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. कारण गावाकडे शेतीच्या ठिकाणी काय असतं, 60 झाले 65 झाले की तो मनुष्याची वर्किंग क्षमता कमी होतो, तो स्वतःलाच मान्य करतो की मी आता अडगळ आहे आणि तो सगळ्यांशी जुळून जगतो आणि तो घरात राहतो. आम्ही आपल्याला अडगळ मानायला तयार नाही. आम्ही म्हणतो माझ्याकडे स्वावलंब आहे, माझे हातपाय चालतायत, माझ्याकडे माझ्यापुरता पैसा आहे. तर हा पण एक भाग आहे. पण सुसंवादाने सगळे विषय सुटतात. हा, नुसत्या पाण्याच्या धारेने कठीणात कठीण लोखंडाला छेद पडतो, आपल्याला माहिती आहे. तर इतकी ताकद असते सुसंवादाची, ती करायची, सगळ्यांचे इगो शांत करायचे. तर दोन्ही नाही होणार. मानसिक त्रासामुळे 6 महिन्यानंतर आजारी पडायला होणार नाही आणि झोप छान लागेल. ज्या दिवशी झोप लागणार नाही त्या दिवशीचा विषय दुसऱ्या दिवशी शांतपणे बसून सोडवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणून मगाशी एक वाक्य होतं की कोणताही विषय ज्येष्ठत्वात उद्या बघू म्हणून ठेवू नका, तो संपवून टाक. आता त्याच्यानंतर स्पष्ट वक्तेपणा कमी कसा करावा, विभिन्न स्वभावाच्या व्यक्तींशी जुळवून कसे घ्यावे. मला हा प्रश्न आवडला कारण ना माझ्याकडे एक हत्यार होतं की कोणताही कठीण विषय कोणत्याही व्यक्तीचा असला ना की मी त्याचं सॉर्ट अनालिसिस करायचो, म्हणजे गुण आणि दोषाचं मापन करायचं. माझ्याकडे एक व्यक्ती यायची, तो सटकू होता आणि त्याला भरपूर अभिमान होता. मला सांगितलं त्यांनी आल्या आल्या, काका माझा एक प्रॉब्लेम आहे, एकदा माझी सटकली ना की मी कोणाचं ऐकत नाही आणि मग माझ्या पुढे कोणाचंही चालत नाही. तरुण होता. एकदा त्याचं सॉर्ट अनालिसिस केलं, त्याच्यात हा प्रश्न आला ना, सटकपणा. तो म्हटला हा कुठे लिहिणार. तो गप्प झाला, त्यांनी ते दोषामध्ये लिहिला. आणि खरंच सांगतो 8 दिवसांनी येऊन मला त्यांनी सांगितलं की सर मी हा शब्द आयुष्यातला माझा विसरलो
मी जे मोठ्या मनाने सगळ्यांना सांगायचो, आधी माझी सटकली, आता माझी सटकली की तिकडे कोणाचं चालत नाही, आणि आता मी माझ्या सटकण्यावर कंट्रोल केलेला आहे. माझा स्वभाव असा आहे, जर त्याचा विचित्र परिणाम होणार असेल, कारण आपण म्हणतो ना की तुम्ही कसे आहात, उद्धट आहात, स्पष्ट वक्तेपणा आहात, का मॉडरेट बोलता, का अबोलय, हे पण शॉर्ट अनालिसिस येते. जर माझा स्पष्ट वक्तेपणा हा टोचत असेल कोणाला, तर त्या मगाशी उदाहरण दिलेल्या मुलाप्रमाणे आपल्याला नॉर्मल संवाद करण्याची सराव करायला पाहिजे. जगातली आपण एकटे राहणारच नाही. आपला जन्म हा कळपातला आहे. मगाशी सांगितलं आपण प्राणी मात्र आहोत. कळपात राहताना सगळ्यांशी जुळवून घ्यायला पाहिजे. कोणाचा धक्का लागला, कोणी ढुशी मारली, कळपात म्हणजे मी प्राण्यांचं सांगतोय, जुळवून घ्यायला पाहिजे. आणि तिथे माझा स्वभाव असा आहे ह्याला फारसं स्थान नाहीये. हा, तर विभिन्न व्यक्तींशी जुळवायला लागणारच आहे. एकटं आपण जगू शकत नाही. मगाशी आलं खिन्नता, इथे हा जो विषय आला ना, एकटं राहणं हा फार आनंदाची गोष्ट नाहीये. परंतु कधीतरी आपण नाईलाजाने एकटे असतो. दोघेच राहत असेल, पार्टनर निघून गेलं या जगातून, तर मनुष्य एकटा असतो. किंवा तेव्हा तो मनुष्य आपल्या मुलाबाळांकडे जातो, तेव्हा त्याची स्थिती वेगळी असते की आता मी मुलाबाळांबरोबर राहणार कारण मला कोणतरी जवळ पाहिजे. तेव्हा तो पूर्ण तडजोड करायला शक्य होतो. तर त्याचप्रमाणे आपला जो स्वभाव आहे की हा माझा स्वभाव आहे, त्यामुळे आधी बघायचं की हा माझा गुण आहे का दोष आहे, आणि दोष असेल तर त्याला बोथट करायचं. आपण म्हणतो गुण असतील तर ते आणखी तेज करा, आणि दोष असतील तर ते बोथट करा, म्हणजे सगळ्यांशी जुळवून घेणं सोपं जातं. आता दुसऱ्यांनी काय करावं, दुसऱ्यांनी कसं असावं, दुसऱ्यांनी कसं वागावं, कारण एक प्रश्न आहे, दुसऱ्यांचा स्वभाव पटत नसेल तरी संवाद कसा करायचा. संवाद कसं करायचं मनात जेव्हा येतं ना, तेव्हा आपला इगो मध्ये येतो. आणि हा जर इगो सूक्ष्मपणे जर आपण आयुष्यातला काढून खूप, तुम्हाला आठवत असेल आपल्या ग्रुपवर एकाने म्हटलं होतं की खानोलकर तुम्ही चुकलात, फार फार दिवस झाले 3 वर्षापूर्वी. तर मी म्हटलं बाबा, ताई पिंगळे चौकामध्ये उभं राहून मी माफी मागायला तयार आहे तुमची. मला दोघा तिघांनी सभासदांनी सांगितलंय, तुम्ही असं कसं म्हणालात. म्हटलं मी चुकलो नाही, मला माहितीये, पण त्यांच्या आत्म्याला शांती पाहिजे असेल आणि मी ताई पिंगळे चौकात उभं राहून माफी मागितली, त्यांचा आत्मा शांत होईल. तुम्हाला वाटेल मी हे मला घडवण्याचा प्रयत्न करतो, मला माझा इगो कसा झिरो करायचा आहे त्याच्यावर काम करतो. आणि जर माझ्यावर काम नाही केलं तर ते लोकांसंगे ब्रह्मज्ञान होईल. तर आपल्याला जुळवून घ्यायचंय, आपलं अडलेलं आहे, कारण मला माझं 100 पर्यंत देवाने दिलेलं मनुष्य म्हणून जे आयुष्य आहे ते आनंदाने आणि छान उपभोगायचं आहे. बरेच जणांना वाटतं, आता माझा एक मित्र होता, तो म्हणाला तू लग्नाला कधी येणार आहेस त्या अमक्याच्या, तर म्हटलं सकाळी. तो म्हणाला सकाळी कसं, मग तो अमका तिकडे येणार, मला त्याला टाळायचं आहे. म्हटलं तू तुझा वेळ मॅनेज कर, मला कोणालाही टाळायचं नाहीये. तर एखाद्याच्या आयुष्यात एका लग्नाला येणारी एक व्यक्ती टाळायची आहे म्हणून जर त्याला टाळण्यासाठी तो त्याचं शेड्यूल बिघडवत असेल, तर अशी परिस्थिती कोणावर येता नये. जा, भेटा, विषय संपवा, संपर्क कमी करा, डिलिंग कमी करा. मी तर डोंबिवलीच्या बाबतीत सगळ्यांना सांगायचो, कोणाशीही कोणी भांडू नका, कारण ती व्यक्ती तुम्हाला आठवड्यामध्ये 2 वेळा तरी तुमच्या समोर येणार डोंबिवली, कुठच्या कार्यक्रमाच्या रूपेने नाही तर रस्त्यावर, आणि मग एकमेकांची तोंड लपवत किती फिरणार. तर
त्यांचा स्वभाव पटत नसेल तरी संवाद करायचा, आपण पडतं घेऊन करायचं. जेव्हा आता हा महत्वाचा मुद्दा, माफी मागणं आणि माफ करणं कोण करू शकतो? सगळ्यात बलवान आहे तोच करू शकतो. एखाद्या बलवानाच्या समोर एखादा किरपिडा कोण मनुष्य आला आणि त्या किरपिडा त्या बलवानाला सांगू शकतो की महिने मी तुला माफ केलं म्हणून? नाही. बलवान त्याला सांगू शकतो, जा मी तुला माफ केलं. त्यामुळे माफी मागण्यासाठी आणि माफ करण्यासाठी आपण खूप ताकदवान असायला लागतो, आणि त्याचा संकोच होत असेल तर ताकदवान बनायला पाहिजे. आणखी एक प्रश्न आहे, तो आपण शेवटचा घेऊ घड्याळाकडे बघून, कारण याच्यामध्ये आपल्या सभासदांचे प्रश्न संपतायत आणि नंतरचे प्रश्न आहेत ते आपण पुढे काहीतरी घेऊ. ते आपल्या 100% आनंदी व समाधानी जीवनाच्या त्या व्हिडिओवर आहेत. ते मागवून घेतले होते मी सायमल्टेनियसली माझ्या दुसऱ्या ग्रुपमधून. नाही कसे म्हणावे हा फार महत्वाचा विषय आहे. नाही म्हणता येत नाही म्हणून खूप जणांचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे. असं म्हणतात, डोंट से यस व्हेन यू वॉन्ट टू से नो. तुम्हाला नाही म्हणायचंय तिथे होय म्हणू नका. भिडे खातर आम्ही कोणालाही फोन करतो आयत्या वेळेला आणि सांगतो तुला हे करायचंय. विकास पाटीलांना मी फोन केला 20 मिनिटं अगोदर, 4च्या नाही 4च्या नंतर 4:10 फोन केला. तर हा छोटा विषय आहे, पण जगताना आपल्याला खूप ठिकाणी भिडे खातर हो म्हणावं लागतं. आणि ज्येष्ठत्वात ते करू नये, कारण मी म्हटलंय ज्येष्ठत्वात कुठलीही पेंडिंग वस्तू ठेवू नका, ती सलटवून टाका. आपण जर एखाद्याला नाही म्हणायच्या ठिकाणी हो म्हटलं तर तो आपल्या आयुष्याला, डोक्याला सदा त्रास होणार आहे. स्पष्टपणे नाही म्हणा, नंतर जाऊन नाही म्हणा. ह्याच्यासाठी एक फार अशी म्हण होती, भिडे भिडे पोटवाडे. तर नाही म्हणता येत नसेल तर तो भिडेचा भाग आहे. आणि खरंच हा फार महत्वाचा प्रश्न मला वाटला. प्रत्येकाने कोणालाही आपल्याला नाही सांगायचं असेल, माझ्याकडे कधीही खूपदा प्रश्न येतो की सर आज माझं त्याच दिवशी माझं अमुक अमुक कार्यक्रम आहे किंवा हे मला महत्वाचं आहे, तर मी त्यांना सांगतो दोनातलं कोणतंही निवडा. मी असं नाही सांगत आपल्या कार्यक्रमाला तुम्ही याच म्हणून. हा आपला वैयक्तिक हे ठेवून द्या, आणि कुठे नाही म्हणायचं तिथे ठासून नाही म्हणून घ्या. आणि खूप वेळ तुम्ही मला सलग ऐकलेलं आहे, त्यामुळे सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं छोटं आहे. पण मला या कार्यक्रमाच्या रूपाने ज्येष्ठांचे जीवनातले प्रश्न या कार्यक्रमाच्या रूपाने खरोखर माझ्या ज्ञानात भर पडली आहे, माझ्या क्षमतेत भर पडलेली आहे, आणि त्याचा खरोखर उपयोग हा पुढच्या आयुष्यात इतरांना होईल असं मी बघेन. आणि इथे एवढं म्हणून मी थांबतो, सगळ्यांचे आभार मानून. आणि सगळ्यांनी छान ऐकून घेतल्याबद्दल आभार. एक प्रश्न आपल्याकडून राहून गेला, तो म्हणजे प्रश्न असा आहे, माझा एक प्रश्न आहे, ज्येष्ठत्वात आनंदी जीवन जगणे हे म्हणजे एकदम बरोबर आहे, पण सिनियर सिटीजन ग्रुप आज आमच्या डोंबिवलीत बरेच सिनियर सिटीजन ग्रुप आहेत. माझी एक मैत्रीण मुलुंडला निर्मळ लाईफस्टाईल मध्ये राहते आणि एक भांडुपला अमुक अमुक मॉलच्या इथे राहतात. मी दिलासाचे फोटो त्यांना नेहमी पाठवते, तेव्हा त्या शैलाताईंनी पाठवलाय आहे, तेव्हा त्या सांगतात असा माहोल आमच्याकडे नाही. वर्षातून 2-3 कार्यक्रम सोडले तर कोणीच कोणाशी फारसे बोलत नाही. मुले लांब लांब राहतात, त्यामुळे त्यांना सारखं लक्ष देणं जमत नाही. मोठ्या घरांमध्ये दोघेच राहतात. वयोमानानुसार छोटे मोठे आजार, औषधे
काम करण्याची कमी क्षमता अशा सर्व विवंचनेत ते आनंदी कसे राहू शकतील? गोळ्या घेण्यापूर्वी हॉटेलमधून नाश्ता मागवावा लागतो. प्रत्येक जण आपापल्या जागी बरोबर आहे. हा प्रश्न आहे दोन मैत्रिणींसाठी विचारलेला. हा खरंच फार महत्वाचा प्रश्न होता. मला जमला तर मी आपल्या व्हिडिओमध्ये ऍड करीन. हा प्रश्न दोघींचा आहे पण कॉमन आहे की त्या मुंबईमध्ये मुलुंड आणि भांडुपला भारी सोसायटीमध्ये राहतात. भारी म्हणजे ज्या सोसायटीचं नाव घेण्यासारखं अशी. आणि त्यांचं म्हणणं आहे की डोंबिवली सारखं आमच्याकडे माहोल नाही. हे मगाशी जे मी म्हटलं, दुरून डोंगर साजरे, जवळ आलं की गाजरे. आपल्याला आनंदी राहायचं असेल तर मगाचा पहिला मुद्दा, मीच माझ्या आनंदाला जबाबदार आहे, याला पर्याय नाही कुठे. हा अधोरेखित आहे, कोरून ठेवायला पाहिजे आपल्या मनावर की माझ्या आनंदाला मीच जबाबदार आहे. डोंबिवलीत जर 21 ज्येष्ठ नागरिक संघ असतील तर मुलुंडमध्ये 4-5 असायला पाहिजे, भांडूपमध्ये 2-3 असायलाच पाहिजे. दोन्ही महिला असतील तर महिला मंडळ असायला पाहिजे. असं नाही होणार. आपल्याकडचे सभासद गुरुवारी पटापट गाणी म्हणून जगवीर नगर ज्येष्ठ नागरिकला पळतात आणि त्यांना आम्ही सपोर्ट करतो, जा बाबा लवकर पोचा तिकडे. ते पळतात. रघुवीर नगर ज्येष्ठ नागरिक संघ त्यांच्या घरी नाहीये, ऑनलाईनला राहतात, आपल्या थेट भेटला येतात. कुठच्याही गावात नाही आहे असं काही नाही. मुलुंडमध्ये पण आहे, भांडूपमध्ये आहे, परंतु आपण तिथे पोहोचायला. आपण जर परिस्थितीला आणि बाह्य परिस्थितीला दोष देत जर जगलो तर आपण तसेच राहणार. आता गोळी घ्यायच्या अगोदर हॉटेलमधून नाश्ता मागवायला लागतो. हा मॅनेजमेंटचा भाग आहे, सेल्फ मॅनेजमेंट. एक लक्षात घ्या, दोन्ही घरात दोघे दोघे आहेत आणि आपण म्हणतोय दोघांनी आपण तरुण व्हायचंय. जर मी तर उसळ खातो गोळ्यांची सकाळ आणि रात्री, आणि जर मी म्हटलं की मी आजारी आहे, मला बीपीचा त्रास आहे, मला शुगरचा त्रास आहे, मला हार्टचा त्रास आहे, तर मी काठी टेकत डोंबिवलीला येणार, जो आज मोटरसायकलने येतो. माझा मोठेपणा मला इथे नाही सांगायचंय, हे सगळं आपल्या मनावर आहे. आपल्या मेंदूला सांगायचं काय आहे, आपल्याला कुबड्या नको आहे. आणि आमचा जो दिलासा विरंगुळा केंद्राचे जे 250 सभासद आहेत त्यांचं खरंच कौतुक आहे, कारण आम्ही हे 4.5 वर्ष घोकत आलो की आम्हाला आनंदी आणि समाधानी जीवन करायचं आहे. पण हीच बाधा. कारण असा प्रश्न येतो, आपल्याकडे ऑनलाईनला कोणी कुठूनही असतं की नाही, अशा पण काही जागा आहेत. आणि इथे मला जेव्हा हा त्यांचा प्रश्न वाचला तेव्हा आपल्या दीपा चक्रवर्ती ज्या आहेत त्यांचं कौतुक करावं असं वाटलं. ह्या बाई म्हटलं तर बंगाली भाषिक, वसईवरून ठाकुर्लीला येतात 90 फीट रोडला, आणि त्यांचं एक मुलगी राहते कुठे, पण त्यांना रस्ते माहित नाहीत, कोणी माहित नाहीत, शेजार माहिती नाही, आणि कसं करायचं कळत नव्हतं, कोणाशी संपर्क करायचं, कुठे मित्रमैत्रिणी कशा बनवायच्या. तर गणपती मंदिर मध्ये ते सगळ्यांना विचारत सुटले. हे लक्षात घ्यायचं आहे, प्रयत्न आपण करायचा आहे. आपल्याला वाटलं की हिमालय आपल्या जवळ यायला पाहिजे, तर तो नाही येणार आहे, आपल्याला हिमालयाच्या जवळ जायला पाहिजे. तर त्या विचारत सुटल्या. तिथे त्यांचं प्रतिभा वैद्य त्यांना भेटल्या आणि ते म्हणाले की आमचा एक दिलासा विरंगुळा केंद्र आहे, तुम्ही हा नंबर घ्या आणि त्यांच्याशी संपर्क करा. आणि त्या आल्या, त्या म्हणाल्या की मला प्रत्यक्ष भेटायचं आहे, ऑनलाईन नको. आणि त्या आपल्या एका पहिल्या थेट भेटला आल्या आणि एवढ्या आनंदी झाल्या. मला म्हणाले देवाने केवढे उपकार केले माझ्यावर की मला असा एक मित्रमंडळींचा ग्रुप दिला.
आणि तुम्ही काही एंट्री फी घेत नाही. त्यांनी आपला एक थेटबेटचा कार्यक्रमाचा नाश्ता कॉफीचा जेव्हा खर्च केला तेव्हा त्यांना विचारलं की कशाला इतक्या लवकर खर्च करताय. ते म्हणाले माझा आनंद तुम्हाला नाही कळणार. मी फार हपापलेली आणि भुकेलेली होते की मला कुठे मित्रमंडळी ह्या नवीन गावात मिळतील आणि ती मला तुमच्या सगळ्यांच्या रूपाने मिळाली. तर हे जर एक उदाहरण आहे आपल्या समोर दीपाताईंचं, तर त्याप्रमाणे मला शैलाताईंना विनंती करायला लागेल की ते असंच जर मानसिकतेने जगत गेले ना तर मर्यादेच्या अगोदर आजारी पडणार आणि परावलंबी होणार. त्यांना म्हणावं बाहेर पडा, झटकून टाका, झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा. आपण मनाने दुबळं झालं कारण आपण जेव्हा मगाशी म्हटलं सकारात्मकता, तर सकारात्मकतेचं ते एक छान उदाहरण तुम्हाला सांगतो आणि मग आपण हा विषय थांबवूया इथे की आपण 100 मार्कावर आहोत आणि नकारार्थी विचार केला, मी आजारी आहे, मला बघणार कोण नाही, माझ्यासाठी एंटरटेनमेंट नाही, हे बरं आहे डोंबिवलीकरांना एंटरटेनमेंट आहे, आम्हाला इथे काही नाही, तर तुम्ही 75% आहे 100 वरून. आणि आपण ज्याला लक म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये स्पिरिच्युअल गाईड्स म्हणतात. हा, तर स्पिरिच्युअल गाईड्स काय करतात की त्या तुमच्या थॉट प्रोसेस बरोबरच काम करतात, ते आणखी 10% मायनस करतात आणि आपण येतो 65ला. आणि इथे जर आपण सकारात्मक विचार केला की आम्ही सक्षम आहोत, आम्ही आमचं इंडिपेंडंट करण्याचा प्रयत्न करू, माझ्या घराची मॅनेजमेंट आणि औषधाची मॅनेजमेंट आम्ही व्यवस्थित करू, आम्ही लोकांकडे जाऊ. दर प्रत्येक गार्डन मध्ये ज्येष्ठ नागरिक बसतात आणि इथे जर आपला इगो आडवा येत असेल, मी जर एवढ्या भारी सोसायटीमध्ये राहते तर या लोकांबरोबर कसं बसू वगैरे, तर आपलं आयुष्य आपण कमी करतो. सकारात्मक विचार केला तर आपण 100%वरून 125% जातो. स्पिरिच्युअल गाईड्स आपल्याला मदत करतात, आपण 135 वर जातो. तर 135 आणि 65 मध्ये 70%चा फरक आहे. जर हा 70%चा फरक घ्यायचा असेल तर आपण सकारात्मक राहायला पाहिजे. आपण आपला मी इगो सोडून जिथे मित्रमंडळी आहे तिथे पोहोचायला पाहिजे, तर आपलं आयुष्य 70%ने चांगलं होणार आहे, हे मी माप दिलेलं आहे. आणि या प्रश्नावर मी इथे थांबतो.